डाव्या बाजूला वात्सल्य युनिक प्रॉडक्ट डॉक्टर आदेश काशीद येडगाव आपल्याच तालुक्याचे उत्पादन आहे। त्या ठिकाणी आपण आवर्जून भेट द्यायची। ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव ग्लोबल कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना एक अनोखी संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपली शेती उद्योग आणि व्यवसायाला खऱ्या अर्थानं ग्लोबल करण्याची ही अनोखी संधी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून आजच्या या कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळ सत्रामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विषय तज्ञ सौ निवेदिता शेटे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या परिसंवादाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या या परिसंवादाचे सहअध्यक्ष सन्माननीय सुखदेवजी बनकर साहेब, सदस्य ग्रामोन्नती मंडळ, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह आदरणीय रवींद्रजी पारगावकर सर, उपाध्यक्ष सन्माननीय शशिकांत भाऊ वाजगे याही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालंय। मान्यवरांचं ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री मनमत बिरादार या मान्यवरांचा ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय। सन्माननीय श्री सुखदेवजी बनकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि तज्ञ मार्गदर्शक श्री मनमत बिरादार साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। सर्व मान्यवरांना विनंती, आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करायचं। याचबरोबर सन्माननीय श्री बाळासाहेबजी मुरादे साहेब, झोनल ऑफिसर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुन्नर विभाग, याही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले। मान्यवरांचं सहर्ष स्वागत। मान्यवरांचा सन्मान ग्रामोन्नती मंडळाच्या विश्वस्त आदरणीय मोनिकाताई मेहर यांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय श्री बाळासाहेबजी मुरादे साहेब, झोनल ऑफिसर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नारायणगाव शाखेच्या व्यवस्थापक सौ जयमाला धनेजी पडवळ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। मी सन्माननीय सौ अंजली पारगावकर मॅडम आणि डॉक्टर सौ सुषमा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की आपण पीडीसीसी बँक नारायणगाव व्यवस्थापक सौ जयमाला धनेजी पडवळ मॅडम यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय, सत्कार करायचा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करावं ही विनंती। उद्योजक आणि आर्वी गावच्या माजी सरपंच सो सीमाताई डोंगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मान्यवरांचं ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सहर्ष स्वागत, धन्यवाद। सर्वांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या गृहविज्ञान विषय तज्ञ सौ निवेदिता शेटे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या परिसंवादाच्या प्रास्ताविकाला या ठिकाणी प्रारंभ करावा। उपस्थित झालेल्या सर्वच महिला भगिनींचं ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। प्रास्ताविक करतायत सौ निवेदिता शेटे मॅडम। सर्वांना नमस्कार, मी निवेदिता शेटे,
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथे गृह विज्ञान विषय तज्ञ म्हणून काम पाहते। तर आज आपण ग्लोबल कृषी प्रदर्शनाचा आजचा आपला हा तिसरा दिवस। आज आपण तिसरा दिवस दरवर्षी आपण एक दिवस या प्रदर्शनाच्या निमित्ताने महिला मेळावा म्हणून साजरा करत असतो। तर आजही आपण महिला मेळावा ठेवला आहे, परंतु आजचा विषय जर आपण बघितला तर हा थोडासा वेगळा आहे। दरवेळेस महिला सक्षमीकरण याच्यावर आपण बोलत असतो, परंतु आज आपण महिला सक्षमीकरणाबरोबरच जे काही आजच्या जगामध्ये AI टेक्नॉलॉजी असेल किंवा डिजिटल ह्या गोष्टींना खूप महत्त्वाचं स्थान आजच्या दिवसामध्ये प्राप्त झालेलं आहे। तर आजचं जे मेन व्याख्यान आहे ते आपलं डिजिटल मार्केटिंग याच्यावर आहे। आता हे डिजिटल मार्केटिंग ठेवण्यामागचा मुख्यतः उद्देश असा की आता आपल्या बऱ्याचशा महिला वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या याच्यामधनं खूप म्हणजे बऱ्याच टेक्नॉलॉजी असेल किंवा खूप सारे पदार्थ किंवा खूप सारे व्यवसायात पडत आहेत, परंतु आज त्यांच्या पुढे एक महत्त्वाची समस्या किंवा म्हणजे बऱ्याच महिलांना अजून एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं। आणि काळाच्या ओघात जर आता आपण पाहिलं की आता सध्या मार्केटिंग करायचं म्हटलं तर डिजिटल गोष्टींना खरंच खूप महत्त्व आलेलं आहे। आज आपण बघा की जर आपण पाहिलं तर जवळजवळ सगळेच लोक इंटरनेट म्हणजे आपण मी आता इथे विचारलं तर किती लोक इंटरनेट वापरतात, किती लोकांच्या मोबाईल मध्ये इंटरनेट आहे किंवा विचारलं तर मला वाटतं 100% हात उभे वरती होतील। आणि जर असं मी म्हणेल की अडाणी महिला जरी असेल किंवा अडाणी लोक असतील तरी त्यांच्याकडे आज मोबाईल आहे, म्हणजे ते अडाणी असले तरी ते मोबाईलच्या बाबतीत काय आहे तर सुशिक्षित आहेत। म्हणजे मोबाईल ही आताची इतकी आपल्या वापराची गोष्ट आहे, म्हणजे जर आपण सांख्यिक माहितीत जर पाहिलं तर आपल्या भारत हा इंटरनेट वापरामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। म्हणजे विचार करा आपण इंटरनेट याच्यावर दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे ह्या इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपलं मार्केटिंग जे आहे ते खूप चांगल्या रीतीने करू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये कसा करता येईल याच्यासाठी मुख्यत्वे हे आजचं जे लेक्चर आहे ते आपण त्याच्यासाठी ठेवलेलं आहे। आणि म्हणूनच आपल्याला याचा चांगला म्हणजे अजून एक म्हणजे काय की बघा आजकाल आपल्याला कुठलाही पदार्थ विकत घ्यायचा आहे, कुठल्याही कंपनीविषयी माहिती पाहिजे, इव्हन कुठल्या माणसाविषयी जरी माहिती पाहिजे असेल तर आपण काय करतो, सर्वात पहिल्यांदा गुगलवर टाईप करतो, बरोबर आहे की नाही। आज कुठल्याही गोष्टीची आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आपण पहिलं गुगलवर टाईप करतो आणि पाहतो की त्याचे रिव्ह्यू काय आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्याच्यानंतर आपण ठरवतो की त्यांच्याकडून माल घ्यायचा का किंवा त्यांच्या बरोबर व्यवसाय। आज 80% दुकानदार तुम्ही पाहिलं तर 80% दुकानदार हे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा याचा वापर करून आपला व्यवसाय म्हणजे कुणाचे प्रॉडक्ट घ्यायचे किंवा काय याचं हे करतायत। म्हणजे आज आपल्याला महिलांना सुद्धा म्हणजे आपल्या महिला बचत गटामध्ये उतरतायत, वेगवेगळे उत्पादनं करतायत, तर आपल्याला सुद्धा काळानुसार आपल्या पदार्थांचं मार्केटिंग करण्यासाठी आता ह्या अशा डिजिटल पद्धतीचा आपल्याला वापर करणं आज गरजेचं झालेलं आहे। आणि म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न की आपल्या या महिलांनी साक्षर तर तुम्ही आहातच, परंतु डिजिटली साक्षर व्हावं अशी एक याच्या मागे अपेक्षा आहे। आणि आजचे जे कोच आहेत आपल्याला शिकवणारे मनमत बिरादार हे ऑलरेडी उच्च शिक्षित आणि डिजिटल मार्केटिंग वर एक 10 वर्षापासून ते काम करतायत। मग त्या डिजिटल मार्केटिंग मध्ये कशा पद्धतीने काही गव्हर्नमेंटच्या प्लॅटफॉर्म आहेत, ONDC सारखा प्लॅटफॉर्म आहे की तिथं तुम्ही विनामूल्य तुमचं प्रॉडक्ट रजिस्टर जर केलं तर तुम्हाला घर बसल्या मार्केट तिथे मिळू शकतं। त्यांनी आल्या मला एक उदाहरण, राजस्थानची महिला होती मसाला उद्योगात। आपल्याला बऱ्याचदा काय होतं की मसाला विक्री करायचं तर बऱ्याचदा आपण म्हणतो खूप जणांचे मसाले, पण आपल्या उद्योगामध्ये आपण कसं नाविन्य आणू शकतो डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून। मग कसं युट्यूब चॅनल असेल, कसं आपल्या व्हॉट्सअपचा, कसं आपलं फेसबुक पेज आपण क्रिएट करू शकतो, तर याबद्दल आपल्याला ते आज इथे थोड्यात सुशिक्षित करणार आहेत। तर मी जास्त काही बोलत नाही कारण आपल्याला मेन ते शिकायचं आहे। तर सगळ्यांना विनंती राहील की ह्या गोष्टीचा सर्व महिलांनी चांगला उपयोग करून घ्यावा। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। बाहेरच्या बाजूला ज्या महिला भगिनी उपस्थित आहेत त्यांना विनंती आपण परिसंवाद सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि PDCC बँक जुन्नरचे झोनल मॅनेजर सन्माननीय सुभाषजी कवडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मान्यवरांचा ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय।
सन्माननीय सुखदेवजी बनकर साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुभाषजी कवडे साहेब झोनल मॅनेजर पीडीसीसी बँक यांचा पण या ठिकाणी सन्मान करावा। या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रसादजी कोल्हे साहेब विकास अधिकारी नारायणगाव, सन्माननीय अमितजी जाधव विकास अधिकारी खोडद या सर्व अधिकारी मंडळींचे या ठिकाणी आगमन झाले। मान्यवरांचं आगमन, मान्यवरांचं सहर्ष स्वागत, धन्यवाद। कृषी आधारित व्यवसायाचं डिजिटल विक्री व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत बिझनेस इनोव्हेशन कोच पुणे सन्मान्य श्री मनमत बिरादार साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या परिसंवादाला या ठिकाणी प्रारंभ करावा। तर नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना। तर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य आणि आपण इथे उपस्थित सर्व महिला तसेच शेतकरी आणि महिलांपेक्षा महिला उद्योजिका असं या ठिकाणी मला म्हणावं वाटतं, कारण ती आजच्या काळाची गरज आहे। तर आजचा हा परिसंवाद कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव ग्रामोन्नती मंडळ त्यांनी आयोजित केला। त्यांनी मला इथं प्रथमतः बोलवल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की कारण कसे की अशा विषयाबाबतीत मला एक जाणवलं की हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे ही इतक्या म्हणजे पुढचा विचार करून ग्लोबलायझेशनचं जे युग सध्या आहे ते इतक्या पुढचं पाऊल मी पहिल्यांदा पाहतोय आणि त्याच्यामुळं खरं तर पहिल्यांदा या कृषी विज्ञान केंद्राची कृपया टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तुमच्यासाठी हे प्रयत्न आहे त्यांचे। कारण त्यांना असं वाटतं मनातून कुठंतरी, मला मॅडम मगाशी बोलत होत्या त्यांची मला कळकळ जाणवली आपल्या बद्दलची की बाबा आपण आपल्या व्यवसायामध्ये असू दे, आपल्या एकत्रित आर्थिक प्रगतीमध्ये असू दे, तर खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलं पाहिजे आणि ही प्रामाणिक कळकळ फार कमी लोकांमध्ये असते। त्याच्यामधलं हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि ही सगळी मंडळी तुमच्यासाठी खरं काम करतात, हे मला खूप चांगलं वाटलं। आणि अशा पद्धतीचं एक डिजिटलच्या बाबतीचं सुद्धा मोठं वेबिनार सेमिनार असं आणि त्यातल्या त्यात स्पेशली आपल्या महिलांसाठी बचत गट असू द्या किंवा महिला आपण उद्योजिका असेल त्याच्यासाठीचे प्रयत्न, त्याच्यामुळं मला त्यांचं खरंच कौतुक आहे। त्यामुळे मला पहिल्यांदा हे वाटलं म्हणून मी तुमच्याशी बोललो, तर खूप चांगला हा प्रयत्न आहे। तर त्याच्यामुळं आता आपण मेन विषयाला आपण इथे सुरुवात करूया मित्रांनो। याच्यात सगळ्यात महत्वाचं आपला जो आजचा विषय आहे तो डिजिटल ऍग्रिकल्चर किंवा कृषी उत्पादनं जी आहेत। बघा आपल्याकडे वेगवेगळी कृषी उत्पादनं, नेक्स्ट घ्या, आपल्याकडे वेगवेगळी कृषी उत्पादनं आपल्या भागात आहेत। भारत हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कृषी प्रधान देश आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता या ठिकाणी मी तुम्हाला जास्त म्हणजे भाषणाच्या किंवा एकदम अशा स्वरूपात बोलण्यापेक्षा मी तुम्हाला अगदी 1-to-1च्या स्वरूपात बोलणार आहे। कारण आपल्याला कसं आहे की या माध्यमातून आपल्याला एक बघायचं आहे की आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे, नाहीतर असं व्हायला नको की मी कुठून तरी आलो लांबून तुमच्या समोरचा शब्द बोलले आणि मी निघून गेलो आणि तुम्ही तिकडे मी इकडे, असा विषय आपल्याला करायचा नाहीये। तर आपल्याला जर आजच्या 1-2 तासाच्या या पुढच्या म्हणजे सेशनमध्ये जे काही आपल्याला अडचणी असतील, प्रत्यक्षामध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, ज्या काही तुम्हाला अडचणी आपल्या व्यवसायात सध्या असतील त्या आपण इथे सोडवायचा प्रयत्न करूया। प्रॅक्टिकल उदाहरणं आपण घेऊया, ज्या कोणी महिलांनी, ज्या कोणी महिला उद्योजकांनी, ज्या कोणी लोकांनी याच्यामध्ये ऑलरेडी सक्सेस मिळवलेला आहे, याच्यामध्ये मोठा त्यांनी हातभार लावलेला आहे आणि त्याच्यातून नुसतं सक्सेस म्हणजे त्याच्यातून पैसा कमवलेला आहे। सगळ्यात महत्वाचं बघा या ठिकाणी या सगळ्या ताई आहेत सगळ्या, तर तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्या गोष्टी ज्या करतो त्या एकाच गोष्टीसाठी करतो, म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये पैसा चांगला मिळाला पाहिजे, प्रॉफिट चांगलं मिळालं पाहिजे। नुसताच रेव्हेन्यू मिळून चालत नाही। रेव्हेन्यू म्हणजे की नुसताच तुम्हाला समजा टर्नओव्हर झाला तरी पण चालत नाही, पण आपल्याला त्याच्यातून 4 पैसे मिळून, 4 पैसे काय आपल्याला जास्त पैसे मिळाले पाहिजे, त्यातून जास्त पैसे मिळून आपल्याला त्यातून फायदा मिळाला पाहिजे, याच्यासाठीची एकंदरीत ही सगळ्याला आपल्याला धडपड आहे। तर आपण सुरू करूया।
हा मुळात जो विषय आहे की डिजिटल चा जो विषय आहे, डिजिटल म्हणजे काय आहे नेमकं, त्याची मुळात आपण सुरुवात करूया. जसं आता मॅडमने प्रात्यक्षिक म्हणजे याच्यामध्ये सांगितलं प्रस्ताविकामध्ये की जे आपला भारत देश आहे तो आज परिस्थितीमध्ये बघा कसं आहे की आज जर बघितलं तर प्रत्येकाकडं आज स्मार्टफोन, आपण खेड्यात असूया किंवा आपण शहरात असू द्या, मेट्रोमध्ये सिटीमध्ये जसं मुंबई सारख्या असू द्या, तरी आपल्या प्रत्येकाकडे आज मोबाईल उपलब्ध आहे. स्मार्टफोन म्हणतो मी, मोबाईल म्हणजे साधा तर असेलच ठीक आहे, पण स्मार्टफोन शक्यतो सगळ्याकडे उपलब्ध आहे की नाही? किती जणांकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन सांगा बरं, जरा हात वर करताय प्लीज. आपण थोडंसं असं इंटरॅक्टिव्ह बोलूया, कारण काय मी बोलून तुम्ही झोपी जा असं नाही करायचं आपल्याला, तसं नाही. आपल्याला अगदी म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात हे करायचं आहे आणि बोलायचं आहे आपल्याला एकमेकाशी. कारण कसं आहे की आपल्याला आपले प्रश्न सोडवायला आपण इथं आलो, बरोबर ना? लेक्चर तर काय तुम्ही युट्यूबला आजकाल टाकले की भरपूर तुम्हाला ऐकायला मिळतं. आपल्याला तसं करायचं नाही, तर आपल्याला प्रत्यक्षात बोलायचं. सांगायचं या ठिकाणी मुद्दा आहे की कसं झालंय की आपल्याकडं रिसोर्सेस आहेत. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याला म्हणजे भारतामध्ये जो डेटा आहे तर तो डेटा इतका स्वस्त आहे बघा. म्हणजे 10 वर्षापूर्वी 2014 वगैरेच्या काळात डेटा खूप महाग होता, तर आता डेटा पर GB जर म्हटलं तर खूप स्वस्त डेटा आहे. आपण परवडू शकतो, इतका डेटा स्वस्त आहे तो. आता ह्या गोष्टीचं काय महत्व आहे आपल्याला? बिलकुल आहे महत्व. कारण कसं आहे, शासनाने ह्या सगळ्या सोयी आज ज्या केलेल्या आहेत त्या कशासाठी केलेल्या आहेत? इंटरनेट आता सुरू होऊन किती वर्ष झाले भारतामध्ये. आपण आज असं म्हणू शकत नाही, जसं मॅडम प्रस्तावनेमध्ये म्हणाले की बाबा आपण साक्षर तर झालो, पण आपण डिजिटली साक्षर आहे का? ही नवीन व्याख्या आहे बघा. याच्यानंतरची परिस्थिती अशी राहणार आहे, म्हणजे जग इतक्या फास्ट बदलत आहे की आज AI आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नंतर तुम्हाला सांगतो, आता गुगलमध्ये आपल्याला जेमिनी नावाचा ऍप आलेला आहे, किंवा अजून दुसरे चॅट GPT आपल्याला सगळ्याला माहिती आहे. काय झालेले की आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये मला डिजिटल हे म्हणजे ऑप्शनल किंवा मग ऐच्छिक नाही आहे, इट इज कंपल्सरी. आता ती कंपल्सरी गोष्ट झालेली आहे. आपल्याला ती जरी आपल्याला येत नसेल तर शिकून घ्यावं लागेल. ते कसं करायचं, काय करायचं फार अवघड नाही आहे. आपण सगळे फेसबुक बघतो, फेसबुकमध्ये रील्स बघतो, आपले प्रोफाईल तयार करतो, युट्यूबमध्ये बरेचसे आपण एंटरटेनमेंटचे व्हिडिओ बघतो, सगळं बघतो. पण आपल्याला ते सगळं करत असताना डिजिटलचा वापर करून आपल्याला काम मोठं होणार येता नाही का? आपल्या कंपनीला, स्वतःला बघा. झालेलं असं आहे आता या डिजिटलच्या युगामध्ये आपल्याला स्वतंत्र एक व्यक्ती म्हणून बरेचसे लोक पुढे आलेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की युट्यूबर्स जे असतात वेगवेगळे, पूर्वीच्या काळी कसं फक्त एकच माध्यम होतं. जर 20-25 वर्षापूर्वीची 2000 सालीची आपण गोष्ट केली, 2005 सालीची, तर तेव्हा फक्त आणि फक्त TV होता आपल्याकडे. टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर टीव्हीच्या माध्यमातून त्याला मुलाखत घेऊन पोहोचावं लागायचं, बरोबर आहे की नाही? पण आताच्या ह्या मागच्या 15 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या काळामध्ये सोशल मीडिया नावाचं म्हणजे माहिती आहे. सोशल मीडिया सगळ्याला माहिती आहे. काय असतं सोशल मीडिया? बघा, मीडिया माहिती आहे. मीडिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळे पत्रकार किंवा वृत्तपत्र ह्याला आपण मीडिया म्हणतो. मीडिया म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची व्यवस्था, तर त्याला आपण मीडिया म्हणतो. आता सोशल मीडिया झालेला आहे. सोशल मीडिया म्हणजे काय की प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करून, स्वतः युट्यूब चॅनल म्हणजे बघा, पूर्वी चॅनल सुरू करायचं, एखादं समजा TV चॅनल सुरू करायचं म्हटलं तर किती मोठी गोष्ट होती. समजा एखाद्या महिलेला TV चॅनल सुरू करायचं, तिला फार उद्योग मोठा करावा लागायचा, कुठेतरी मुंबईला जावं लागायचं, असं आहे. पण आता ती गरज नाहीये. युट्यूब चॅनल हे चॅनल म्हणजे चॅनलच आहे, मोठं तुमचं एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या होऊ शकता, आपण मोठे होऊ शकतो. किंवा ह्या सगळ्या सोशल मीडिया म्हणजे तुम्हाला सांगायचं या ठिकाणी आहे की सोशल मीडिया हा एक मोठा चॅनल या ठिकाणी झालेला आहे. त्याचा वापर आपण फक्त बघतो की आपलं दुसऱ्यांनी कॉन्टेंट जे दिलंय, समजा दुसऱ्यांनी व्हिडिओ टाकले ते फक्त आपण बघतोय, पण त्या ठिकाणी आपणच स्वतः त्या ठिकाणी कॉन्टेंट म्हणजे त्या ठिकाणी माहिती असेल, व्हिडिओ असतील तुमची, अजून त्या ठिकाणी वेगवेगळे माहितीपर तुमचे म्हणजे व्हिडिओ असतील, त्याला आपण कॉन्टेंट म्हणायचं. कॉन्टेंट म्हणजे त्या ठिकाणचा सगळा जो आपण एखादा व्हिडिओ असेल, त्याची एखादी माहिती असेल, तर ह्याला आपण कॉन्टेंट म्हणतो. तर हे सगळं आता आपल्या
आपल्या हातात आहे, फक्त आपण त्याचा वापर आजपर्यंत केलेला नाही आणि त्याचा वापर करून आजपर्यंत लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. आपण फक्त लोकांनी टाकलेले व्हिडिओ बघतो. पण या ठिकाणी ज्यांना डिजिटलमध्ये पुढे जायचंय, ही बघा, ही सुद्धा काळाची गरज आहे. ही तुम्हाला ऑप्शनल मी म्हणू शकत नाही की ही ऐच्छी गोष्ट राहिलेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगायचं की हे जे डिजिटल ॲग्रिकल्चर आहे हे किंवा डिजिटलच्या बाबतीचं हे जे कृषीच्या म्हणजे आपलं उत्पन्न विक्रीसाठी आपण प्लॅटफॉर्म तयार करणार आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपल्याला लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचता आलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. तर त्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर आपल्याला करतात. जसं इंट्रोडक्शनमध्ये आपण म्हटले की आजचा सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे, आज सगळ्यात मोठा आपल्याला जर चॅलेंज असेल तर काय आहे? सगळ्यात मोठं आपण सगळं बघा, प्रोडक्शन, आपण उत्पादन सगळे करू शकतो. उत्पादन करणं हा मोठी गोष्ट राहिलेली नाही. मला माहिती आहे की इथे सगळ्या आपण महिला भगिनी आहात, तर प्रत्येक गावात खेड्यात आपण प्रत्येक जण खूप टॅलेंटेड आहात आणि प्रत्येक जण काहीतरी तयार करत आहात. कुणी पापडचा उद्योग सुरू केलेला आहे, कुणी समजा मसाले तयार करत आहात. प्रत्येकीकडे काहीतरी टॅलेंट आहे. काही जणांकडे समजा खूप चांगल्या हस्तकलाच्या वस्तू बनवलेल्या आहेत. हे सगळं बनवतो. मी या म्हणजे क्षेत्रामध्ये आज बरेच वर्ष झाले काम करतो. मला माहिती आहे की इव्हन गावखेड्यातल्या महिला खूप टॅलेंटेड, खूप हुशार असतात आणि समाजाची सुद्धा परिस्थिती आज बदललेली आहे. गावात सुद्धा 20 वर्षापूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाहीये. म्हणजे काय की 20 वर्षापूर्वी एखादी महिला म्हणजे गावात अनपढ महिला भरपूर होत्या, ज्या शिकलेल्या नव्हत्या. पण आज 20 वर्षानंतरचा काळ असा की मुली शिकल्या, त्याच्यानंतर पण होतं असं की लग्नानंतर त्या गावी जातात. एखाद्या खेड्यामध्ये ती लग्नानंतर मुलगी जाते, तिला पण तिची इच्छा असते की काहीतरी करावं पुढे जाऊन माझ्या आयुष्यामध्ये. तिचे स्वतःचे काही स्वप्न असतात, स्वतःचं एकटीचं काहीतरी करावं असं तिला वाटतं आणि मग ते करत असताना तिला मग मोठे मोठे चॅलेंजेस नंतर यायला लागतात. मग हे म्हणजे समाजाचं परिस्थिती आज बदललेली आहे की आज स्त्री सुद्धा खूप चांगली शिकलेली आणि तिला आज पुढे यायचं आहे. तर तशा पद्धतीचा विचार आज जर केला तर 15 वर्षांनंतरची आजची परिस्थिती गावामधली सुद्धा अशी आहे की सगळेजण मॅक्झिमम लोक शिकलेले आहेत, महिला फेशिकलेल्या आहेत. तर हे बघत असताना आपल्याला म्हणजे आपण ठीक आहे साक्षर तर झालो, पण डिजिटली साक्षर झालो का फक्त मोबाईल बघण्यापुरते आपण फेसबुक बघतोय? तर तसं न करता आपण हे पुढच्या काळामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तर आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तयार प्रोडक्ट आपण कुणीही करू शकता. जसं आता सांगितलं, तयार करण्यासाठीच्या भरपूर संस्था आहेत, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंग करायचे, विक्री करायची. बघा, उद्योग करत असताना 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ती गोष्ट म्हणजे एक बघा, पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही तुम्ही उद्योग सुरू करा. लोक नेहमी म्हणतात, आता मी पंतप्रधान अन्न विक्री योजनेचा पण मार्केटिंगच्या स्टेट लेवलचा म्हणजे पुण्याच्या आयुक्तालयाचा मी ट्रेनर आहे, मास्टर ट्रेनर. तर त्यांना पण मी बऱ्याचदा सांगताना ह्या गोष्टी सांगतो की लोक काय म्हणतात की नाही ठीक आहे, आम्ही काय केलं साहेब, आम्ही 5 लाखाची मशिनरी आणली, आम्ही समजा हळदी पावडर बनवते किंवा मसाले बनवते, ती सगळे आणले आणि आमचे 5 लाख रुपये, आम्ही 10 लाख रुपये, 5 असेल 10 असेल 15 असेल, तुमची जी काही मशिनरी तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही आणली, चांगला एक शेअर केला आणि मशिनरी लावली, बटन चालू केलं, मशीन सुरू झाली, हळदीचं पावडर सुरू झालं समजा, किंवा अजून तुम्ही काय मसाले, तुमचा उद्योग सुरू झाला. पण प्रश्न आजच्या काळात बघा, प्रोडक्शन नाहीये. परत मी तुम्हाला सांगतो, उत्पादन हा चॅलेंज नाहीये. म्हणजे काय की आज उत्पादन कुणीही करू शकतं, ठीक आहे. फक्त आजच्या काळाची व्याख्या उद्योगाची काय झालेली आहे की मी फक्त मशीन आणली, माझ्या याच्यामध्ये शेडमध्ये लावली, माझ्या शेतात घरी जिथून कुठून असेल तिथे मी प्रोडक्शन सुरू केलं, मोठी पार्टी लावली, फलाना ॲग्रो, XYZ ॲग्रो फूड प्रोडक्ट्स असे लावले आणि मी सुरू केलं. पण मोठा चॅलेंज कधी येतो की जर तुम्हाला बिझनेस नेमका करायचा काय, फक्त उत्पादनाचं युनिट हा बिझनेस होऊ शकत नाही, माझ्यामध्ये नाही होऊ शकत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही मार्केटिंग केली का. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, उद्योग जेव्हा म्हणजे मी लोकांना हे सांगतो, मी बिझनेसचा कोच आहे, मी तुम्हाला सायंटिफिक बिझनेस शिकवतो की बाबा सायन्स काय बिझनेसचं शास्त्र आहे. बिझनेस ही काही गोष्ट अशी नाही की आपण म्हणतोय काहीच फलाने लोकच फक्त बिझनेसमध्ये पुढे असतात, तीच फक्त मंडळी आपल्याकडे पैसे कमवतात, आपण नाही काही कमवू शकत का. तर मुळात असा विषय आहे की आपल्याला बिझनेस शास्त्री कुणी शिकवलाय का. आपल्याला मोठा प्रॉब्लेम आहे की तो आपल्याला शिकवला नाहीये. मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की तुम्हाला 2 ते 3 म्हणजे त्याच्यात सांगणार आहे 2 ते 4 मिनिटांमध्ये की बिझनेस नेमका कशा प्रकारे ऍक्च्युली केला जातो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आज जे चॅलेंज मार्केटिंगला येते, आपल्याला मोठा प्रॉब्लेम विक्रीचा आहे.
आज आपण पॅकिंग छान करतो, सगळं छान करतो, उत्पादनाची क्वालिटी छान असते, आपल्याला त्याच्यामध्ये 1% आपण काही चुकीचं करत नाही. समजा हळदीची मिरचीची पावडर करत केली तर आपण म्हटलं की याच्यात कलर नाही टाकायचा, मला खूप चांगल्या पद्धतीने बनवायचं आहे, मला ऑर्गॅनिक बनवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण. पण मुळात महत्वाचा विषय येतो की जेव्हा ती विक्री करायची, ठीक आहे तुमच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही सोनं टाकले, सोनं म्हणजे सोन्याचं पीस टाकले अक्षरशः, म्हणजे महत्वाचा विषय या ठिकाणी की तुम्ही खूप क्वालिटी प्रोडक्ट केले पण तुम्हाला विक्रीची व्यवस्था माहिती नाहीये. म्हणून सगळ्यात महत्वाचा उद्योग जेव्हा असतो तेव्हा 3 गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातली पहिली असते मार्केटिंग. आता मार्केटिंगचा अर्थ लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने. महत्वाचं असे की मार्केटिंगचा रिअल अर्थ काय, मी तुम्हाला सायंटिफिक दृष्टीने सांगतो. सायंटिफिक म्हणजे पुस्तकातली पण व्याख्या सांगत नाहीये, मी प्रॅक्टिकल गोष्ट सांगतोय की त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे असं आहे की तुम्ही एखादा उद्योग सुरू केला, बचत गट असेल, वैयक्तिक असेल किंवा एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, काही असेल, सगळ्यात महत्वाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आपण मार्केटिंग म्हणजे काय, तर माझ्या कंपनीनं एक 10 प्रोडक्ट समजा सुरू केलेले आहेत. 10 प्रोडक्ट आहे की बाबा त्याच्यामध्ये 4 मसाले आहेत, 2 कापडाचे प्रोडक्ट आहेत, अजून 4-5 वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही तयार केले. सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही किती लोकांपर्यंत आजच्या दिवसामध्ये, आज समजा 10 तारीख आहे किंवा 11 तारीख आहे, तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचला म्हणजे काय की माझी कंपनी XYZ नावाचं प्रोडक्ट बनवते, ही 200 ग्रॅम मध्ये बनवते, 500 ग्रॅम बनवते, 1 किलो मध्ये बनवते, ह्याची माहिती, ह्या प्रोडक्टची माहिती मी आज किती लोकांपर्यंत आज दिवसामध्ये गेलो. आज दिवसामध्ये मी 4 लोकांना सांगितलं का, 5 लोकांना का, 10 लोकांना का, 100 लोकांना. अगेन इट डिपेंड्स ऑन, म्हणजे कशावर डिपेंड आहे, त्याला आम्ही मल्टी चॅनल मार्केटिंग म्हणतो. तुम्ही चॅनल काही असेल, जसं की आज डिजिटल माध्यम शिकतोय आपण, डिजिटल एक माध्यम झालं, डिजिटलच्या पेक्षा अजून पण माध्यम आहे, पण डिजिटल एक माध्यम झालं. मी तुम्हाला हे काय सांगतोय कारण मार्केटिंग हा विषय इतका महत्वाचा आहे की आपल्याला तो नेग्लेक्ट केलेला आहे आपण. म्हणून आज दिवसामध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचला, आज तुम्ही 100 लोकांपर्यंत, 10 लोकांपर्यंत, 20 लोकांपर्यंत का तुम्ही पोहोचलाच नाही, तर तुम्ही नाही आमचं प्रोडक्ट तयार झालं आणि फक्त आम्ही 4 लोकांकडे ओळखीच्या त्यांना फोन केले, नाही हो तुमच्याकडं काही मागणी आहे का, नाही मग ओळखीचे 4-5 लोक होते तेवढे, समजा आपल्या फॅमिलीतले असतील, मित्राचे असतील, मैत्रिणीची मैत्रिणी असतील, त्यांना सांगितलं हो आम्हाला सांगा, रेफर करा. ही झाली आमची मार्केटिंग. त्याला म्हणायचं का मार्केटिंग? नो. तसं असेल तर आपण पुढे जाणार नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पुढे जाणार नाही, कारण प्रॉब्लेम तो वेगळा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे की दररोज तुम्हाला करायला पाहिजे, दररोज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, दररोज लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कशाच्या काय माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातून असेल किंवा फिजिकलच्या माध्यमातून असेल. तर सगळ्यात महत्वाचं फर्स्ट झाली मार्केटिंग. म्हणजे मार्केटिंग म्हणजे किती लोकांपर्यंत आपण पोहोचतो. आता मग मार्केटिंग का आवश्यक आहे बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की मार्केटिंग जेव्हा आहे, मी तुम्हाला सांगतो जर 100 लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर त्यापैकी मी कन्व्हर्शन रेट जगातला असं सांगतो. कन्व्हर्शन रेट म्हणजे मार्केटिंग टू सेल्स. म्हणजे समजा 100 लोकांपर्यंत मी माझं प्रोडक्ट घेतलं, त्याच्यानंतर फक्त 10% कन्व्हर्शन रेट असतो. हे वर्ल्ड स्टँडर्ड सांगतं, जगातलं स्टँडर्ड सांगतं की ज्या ज्या कंपन्यांना, बघा कंपन्या आपण काय करतात, मार्केटिंग करतात. मार्केटिंग म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतात दररोजच्या दररोज. तर आपल्याला हे केलं पाहिजे मुळामध्ये. आणि 100 लोकांपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचतात त्याच्यातून 10% लोक फक्त तुमचं कन्व्हर्शन होतात. म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी सुद्धा आता तुम्ही म्हणाल की साहेब मी मार्केटिंगला गेलो, मार्केटिंगला आम्हाला 9 लोकांनी नाही म्हणून सांगितलं, 10 लोकांकडून गेलो, 9 लोकांनी नाही म्हणून सांगितलं. 9 लोकांनी सांगितलं नाही म्हणून, बरोबर आहे ना, 9 लोकांनी नाहीच म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हणालो असं असतं का? हो, 9 लोकांनी नाहीच म्हणायला पाहिजे ना. तर रेशो आहे, स्टँडर्ड आहे तो, वर्ल्डचा सर्वे झालेला आहे. म्हणजे 10% कन्व्हर्शन रेट म्हणजे 10 लोकांपर्यंत पासून एक माणूस माल विकत घेईल. 9 लोक नाही म्हणतील, 9 लोक म्हणतील तुमचं प्रोडक्ट खराब आहे, तुमचे रेटच जास्त आहे, तुमचे पेमेंटच बरोबर नाही, काही आहे असं तसं तुम्हाला भरपूर गोष्टी सांगतो. पण म्हणून आपण काय करतो, 9 लोकांनी नाही म्हणाले माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम तिथे सुरू होतो. आपण सेल्फ डाऊट करायला सुरू करतो, अरे माझाच काहीतरी प्रॉब्लेम. मोठा प्रॉब्लेम तुमचा नाही आहे. प्रॉब्लेम असे की आपण मार्केटिंग तेवढ्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांपर्यंत गेल्याशिवाय होणार नाही. म्हणून म्हटलं की मार्केटिंग ही कन्सिस्टंट गोष्ट आहे. जर तुम्ही रेग्युलर केला, बघा तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये आज जर 100 लोकांपर्यंत गेला तर तुम्हाला 10% लोक म्हणजे 10 लोक विकत घेतील, ही परिस्थिती आहे. म्हणजे 10% कन्व्हर्शन रेट आहे. म्हणून सांगितलं मार्केटिंग, सेल्स आणि दुसरं म्हणजे लास्ट येतं ऑपरेशन्स. ऑपरेशन्स म्हणजे आता आलं तुमचं प्रोडक्शन युनिट. जे प्रोडक्शन युनिट तुम्ही प्रायमरी सुरू केलं होतं,
सुरुवातीला काय तुम्ही म्हणलात की नाही मला उद्योग सुरू करायचा आहे आणि मी काय केलं, मी गेल्या सुरू केलं, माझा उद्योग सुरू केला, प्रोडक्शन सुरू केलं, 10-5 लाखाचं लोन घेतलं, बँकेतून लोन घेतलं, अजून स्वतःजवळचे 4-5 लाख टाकले, त्याच्यात इन्व्हेस्ट केले, मशीन आणल्या आणि सुरू केला व्यवसाय सुरू केला असं तुम्ही म्हणता. व्यवसाय सुरू केला का तुम्ही उत्पादन सुरू केलं? तुम्ही उत्पादन सुरू केलं, व्यवसाय नाही सुरू केला. व्यवसाय कधी बनायचा? व्यवसाय तेव्हा म्हणायचा जर त्याच्यातून आपल्याला काही म्हणजे हे होत असेल तर, त्यातून उत्पन्न येत असेल तर, त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेशन जर होत असेल, दॅट इज कॉल्ड अन बिझनेस ऑर एंटरप्रेन्योरशिप. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा विषय पहिल्यांदा हे आहे की मार्केटिंग, सेल्स आणि ऑपरेशन्सच्या टीम. ऑपरेशन्स म्हणजे आता तुम्हाला जे मार्केटमधून मागणी आलेली आहे 10 नगाची किंवा 100 नगाची, ती मागणी आल्यानंतर तुम्ही एक मागणी घेता आणि ती तयार करता आणि त्याच्यानंतर तुम्ही विक्रीचं एक बिल तयार करता, इनवॉइस तयार करता आणि तुम्ही ते इनवॉइस लोकांना देता आणि तुम्ही जे ऑपरेशन्स म्हणजे तुमचं उत्पादन आणि तुमची डिलिव्हरी म्हणजे लोकांना ते उत्पादन देईपर्यंतचा भाग. तर ह्या 3 गोष्टी मुळात महत्वाच्या आहेत की आज सगळ्यात बेसिक सांगतोय तुम्हाला. तसं तर उद्योगामध्ये 7 गोष्टी महत्वाच्या असतात, पण तुम्हाला बेसिक जे एकदम सुरुवातीला तुमचा फर्स्ट इयरचा बिझनेस असेल, 2 वर्षाचा असेल, कदाचित 3 वर्ष पण तुमच्या उद्योगाला झाले असतील, पण तुम्ही फोकस या गोष्टीमध्ये केलं पाहिजे, मार्केटिंग, सेल्स आणि ऑपरेशन्स. आपण फक्त काय करतो, ऑर्डर आली तर उत्पादन करतो, मग बाकीच्या दिवशी मग ती मशीन आपली झाकून मस्त त्याच्यावर धूळ नाही पडायची म्हणून आपलं कपडा टाकून ठेवतो. अशा उद्योगाला काय म्हणायचं? हे उद्योग आपला किती दिवस सस्टेन झाला, किती दिवस आपला टिकणारा हा मोठा प्रश्न असतो. मग म्हणतो नाही फक्त मारवाडी गुजरात्यांनी आपला धंदा केला पाहिजे, आपण नाही केला पाहिजे. आणि तसं नाहीये, पण तुम्ही बेसिक शिकलाय का? तुम्हाला मार्केटिंग करताच आली पाहिजे, मार्केटिंग मध्ये गेलंच पाहिजे. तुम्ही स्वतः जमलं नाही तर काहीतरी त्याची मोठी सिस्टीम आहे. मी तुम्हाला जस्ट आपला विषय वेगळा आहे पण तरी तुम्हाला हे का सांगितलं मी, त्याचं कारण असं आहे की मुळात मार्केटिंगची वेगवेगळ्या व्यवस्था आहेत, त्याच्यामधली एक डिजिटल मार्केटिंग आहे. त्याच्यामुळे उद्योग करत असताना मार्केटिंग हा एक महत्वाचा पिलर ज्याला म्हणतात, तर त्या पद्धतीने आपल्याला करता आला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण परत डिजिटल मार्केटिंगच्या नेक्स्ट स्लाइड घ्या प्लीज. तर आता बघा, जसं सांगितलं, इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर इन ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स. हे तर सगळ्याला माहिती आहे की भारत देश आपला खूप मोठं मार्केट आहे. जर बघितलं तर आज बघा सगळ्यात महत्वाचे पोटेन्शियल. दुसरं एक फक्त या ठिकाणी मला सांगायचं की तुम्ही नावेद होऊ नका की आम्ही आज काही करत नाही. मी तुम्हाला फक्त म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी आज सांगतोय. या ठिकाणी तुम्हाला कुठलंही मला निगेटिव्ह किंवा हे सांगायचं नाही की आपण करत नाहीये. तर या ठिकाणी मला फक्त रिअलिस्टिक परिस्थितीची आजची परिस्थिती तुमच्या समोर मला ठेवायची आहे. तर दुसरी एक चांगली परिस्थिती पण या ठिकाणी मला सांगायची की आपल्याला पुढे चालून येत्या 10 ते 20 वर्षांच्या काळामध्ये भारत ही सगळ्यात मोठी इकॉनॉमी, ग्लोबल इकॉनॉमी होणार आहे. आणि स्पेशली मागच्या तुम्हाला सांगतो, मागच्या 3 ते 4 वर्षाच्या काळामध्ये जी फूड इंडस्ट्री आहे आपली, स्पेशली जी आपली अन्नधान्याची जी मोठी इंडस्ट्री आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये पहिल्या 10 मध्ये किंवा 11व्या नंबरला 12व्या नंबरला फूड इंडस्ट्री होती. पण प्रोसेस्ड फूड इंडस्ट्री आता भारतामधली ही पहिल्या 3 मध्ये आलेली आहे. पहिल्या 3 मध्ये ही एवढं पोटेन्शियल एकंदरीत फूड इंडस्ट्रीला आहे. आणि आपल्या सारखे जे ग्रामीण भागातली जी युवक किंवा आपले महिला सगळे जण आहात, तर या ठिकाणी आपल्याला खूप मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण कसं आहे की बघा, सगळ्यात महत्वाचं एक सांगतो, हे सांगताना ओघात तुम्हाला सांगतो की कसं आहे, पुणे असेल, मुंबई असेल, मोठी शहरं आपल्या म्हणजे जवळ आहेत आणि आपण नेमकं ग्रामीण भागात आपण आहोत, त्याचा फायदा आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणाल ग्रामीण भागात असणं हा फायदा कसा काय असू शकतो, तर होय फायदा आहे. कारण कसं आहे, मोठ्या शहरामध्ये जर एखादी फॅक्टरी सुरू करायची असेल तर तुम्हाला किती मोठी इन्व्हेस्टमेंट लागते, MIDC मध्ये जागा लागते, मोठं काहीतरी त्या ठिकाणी भाडं द्यावं लागतं किंवा स्वतः विकत घ्यायचं तर करोडोंसाठी त्या ठिकाणी व्हावा. पण आज तुम्ही आहे त्या शेतामध्ये तुमची फॅक्टरी सुरू होऊ शकते आणि ती फॅक्टरी इथे राहून तुम्ही ग्लोबल लेवलला एक्सपोर्ट करण्याची संधी आपल्याकडे आहे. एक्सपोर्ट आणि ते मार्केट आपल्याकडे आहे एक्सपोर्टचं. कारण कसं आहे की भारतातला मसाला असेल, भारतातला मिलेट्स असतील, भारतातले जे काही युनिक प्रोडक्ट आहेत, भारतातली अजून दुसरं आयुर्वेद असेल, आपल्याकडे साध्या ज्या गोष्टी असतात, समजा साधा कढीपत्ता असतो किंवा आपल्या भाजीत आपण जे वेगवेगळे पदार्थ मसाल्याचे वापरतो, ते बाहेरच्या देशात ते लोक आयुर्वेद म्हणून वापरतात, त्यांच्या आरोग्यासाठी चांगले म्हणून वापरतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती की हळद आपल्याकडे कोरोनाच्या काळात बाहेरच्या पेक्षा आपली लोक कमी हे होत होती. कारण त्याचं कारण आहे की बाहेरच्या लोकांनी हळद कधी खाल्लेली नव्हती. कारण आपण जास्त हळद आपल्या जेवणामध्ये वापरतो, म्हणून आपण जास्त आपली इम्युनिटी होती, आपण जास्त रोगाच्या विरोधात प्रतिकारशक्ती आपली होती. त्यामुळं आपल्याकडे ती पण एक मोठं पोटेन्शियल आहे. बघा, जसं आयुर्वेद म्हणजे आपण म्हणतो योगा लोकांना कधी कळालं, बाहेरचे लोक योगा करतात आज.
काय योगा करतात, अमेरिकेतलं करतात, युएसले, जर्मनी, युरोपमध्ये सर्व योगा आपल्याकडून शिकली ती लोक. आज योगा डे म्हणून इंटरनॅशनल डे साजरा होतो. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडचे जे हे सगळं आहे ते आपल्याला माहिती नाही. आपला म्हणतो आपल्या आजीचा बटवा, आपल्या आजीच्या काळात, आजोबाच्या काळात आपण जी शेती करायचो, जी ज्वारी पिकवायचो, जी बाजरी पिकवायचो, जे जुनं ते सोनं म्हणायची आज वेळ नक्कीच आलेली आहे. कारण आजचे शहरातले जे मॅक्झिमम लोक असतात ते सांगतात की नाही तुम्ही आज डबल पॉलिश तांदूळ नका वापरू किंवा डबल पॉलिश डाळ नका वापरू, ती सिंगल वापरा किंवा भरड वापरा, भरड धान्य वापरा. त्याचं कारण परत माहिती की आपल्याला ते सगळं जे आपलं जे झालं, आपण काय केलं, बाहेरच्या सगळ्या लोकांचं कॉपी पेस्ट केलं. आपल्याला तेच चांगलं वाटलं. आपल्याला फक्त पिझ्झा बर्गर खायला आवडतं. आपली भाकरी एवढी मोठी पिझ्झा बर्गर आहे ती आपण विसरून गेलो. तर ही मुळात जी आज गरज आहे तर ती गरज आपल्याला म्हणजे माहिती व्हायची गरज आहे की तुम्हाला ती भाकरी सुद्धा तुम्हाला पिझ्झा बर्गरपेक्षा जास्त म्हणजे भावात ही विकल्या गेली पाहिजे. त्याचं मार्केटिंग फक्त आपल्याला करता आलं पाहिजे. तर ही आज मला वाटते संधी आपल्यापुढे निर्माण झालेली आहे आणि ती आपण थोडं म्हणजे पुढे आपण बघूया. अजून नेक्स्ट मध्ये घ्या. सगळ्यात महत्वाचं पुढची स्लाइड घ्या प्लीज. केलं ठीक आहे. बघा सगळ्यात महत्वाचं आहे की डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे तुम्हाला सांगतो मी. आता तर आपण डिजिटल मार्केटिंगवरती स्पेशल फोकस करूया. हे थोडंसं मी तुम्हाला म्हणजे बॅकग्राऊंड सगळं तयार केलं तुमचं, कारण हे खूप महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टी समजणं की आजच्या काळाची भारतातली काय इकॉनॉमीची परिस्थिती आहे, आपलं फूड इंडस्ट्री किती मोठी झालेली आहे आणि आपण उद्योग आपला करताना कशा पद्धतीने केला पाहिजे याचं थोडक्यात मी थोडं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे, वाय डिजिटल मार्केटिंग, का बाबा डिजिटल मार्केटिंग का करावं आपण, का रेग्युलर मार्केटिंग करू नये, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात आता सांगणार आहे. बघा सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला सांगतो. आता तुम्ही इथे एक उद्योजक आहात. आता तुम्ही काय केलंय की तुमच्या उद्योग सुरू करत असताना तुम्ही काम केले या नारायणगावच्या मेन रोडला तुम्ही मोठं एक चांगलं शोरूम विकत घेतलं किंवा एक चांगलं मोठं दुकान घेतलं आणि तिथे मस्त तुमचा कंपनीचा बोर्ड लावला आणि तुमचे प्रोडक्ट तिथे डिस्प्ले करून ठेवले. काय त्याला भाडं असेल तुम्ही दिलं असेल किंवा स्वतःचं असेल माहित नाही, पण तुम्ही तिथे मोठा बोर्ड लावला आणि तिथे सांगितलं की आमचं हे इथे शोरूम आहे आणि या ठिकाणी आमचे हे प्रोडक्ट विकतील. हे झालं तुमचं फिजिकल शॉप. याला म्हणायचं फिजिकल शॉप. फिजिकल म्हणजे तिथं प्रत्यक्ष गेल्यानंतर तुमच्या दुकानामध्ये प्रोडक्ट मिळतात. हे झालं फिजिकल शॉप. आता या ठिकाणी अजून एक संकल्पना अशी आहे, याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो ऍसेट म्हणतो. मी माझी त्या ठिकाणी एक ऍसेट आहे, म्हणजे त्या ठिकाणी माझी प्रॉपर्टी आहे, मी विकत घेतलेली असेल किंवा माझं ते फिजिकल दुकान आहे, त्या ठिकाणी माझं एंटरप्रेन्योरशिप आहे, माझा बिझनेस आहे, त्या ठिकाणी माझा ऑफिस आहे. हे बरोबर आहे. तसंच आपल्याला सगळ्यात महत्वाची दुसरी संकल्पना आजच्या काळात आहे ती म्हणजे डिजिटल शॉप किंवा डिजिटल ऍसेट. डिजिटल ऍसेट म्हणजे काय, बघा तुमची एक जसं फिजिकल शॉप आहे, तुम्ही त्या ठिकाणी खूप मोठा खर्च केलाय, शोरूमला त्या ठिकाणी फर्निचर टाकले, काचेची तुम्हाला मस्त एक आपली हे लावलेली आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही शोरूमला डिझाईन केले, सगळं एक 3-4 लाखाचा खर्च केलाय आणि सगळं खर्च करून तिथे उभं केलेलं दुकान आहे, त्याला आपण फिजिकल शॉप म्हणतो. तसंच एक संकल्पना आहे डिजिटल शॉप. आता हे डिजिटल शॉप मी तर म्हणतो ह्या फिजिकल शॉप पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे. कारण काय होतंय, आता तुमचं जर नारायणगावमध्ये ह्याला दुकान असेल रोडला, तर मी काय करतो, माझ्यासारखा एखादा माणूस आला बाहेरचा, ठीक आहे अरे छान दिसते, मी गेलो काही खरेदी केलं, ते कधी पॉसिबल आहे. मी जर नारायणगावमध्ये आलो तर, मुंबईचा माणूस समजा मी नारायणगावमध्ये आलो तर समजा मला असं वाटतं की नाही बाबा ती खूप चांगली दुकान होती रे तेव्हा, पण जाऊ दे आता ते काय, आता ती नारायणगावात, मी मुंबईत, मी किंवा मी पुण्यात, मी कधी जाऊ, आता मी काय जाणार नाही. तर आजच्या काळात दुसरी संकल्पना सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे डिजिटल शॉप. डिजिटल शॉप म्हणजे काय, ऑनलाईन शॉप. तुमचं जे काही दुकान असेल, जेवढं त्याचं डिजिटलचं महत्व काय, फक्त आणि फक्त तुमचं फिजिकल शॉप असेल तर फक्त नारायणगाव आणि परिसरातल्या लोकांसाठी असेल, पण डिजिटल शॉप ग्लोबल असेल. आज तुमच्या ज्या म्हणजे आपल्या ह्याचं नाव जे आहे ग्लोबल, युनिव्हर्सल, त्याची थीमच आहे, त्याची संकल्पनाच आहे की ग्लोबल कृषी महोत्सव. म्हणजे आपलं दुकान जर ग्लोबल व्हायचं वाटत असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईट करा, त्या ठिकाणी ई कॉमर्स करा, त्या ठिकाणी तुमचं युट्यूब चॅनल करा, त्या ठिकाणी फेसबुक पेज करा, गुगलचं पेज करा, त्या ठिकाणी तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स पाहिजे. म्हणजे मी जर तुमच्या एखादा नारायणगावचा माणूस चांगला एक विद्यार्थी असेल, कुठेतरी चांगला मोठा झाला, अमेरिकेत जाऊन सेटल झाला, कुठे तिकडे नोकरी करतोय, हरकत नाही, त्याला वाटलं की यार आपल्या गावाकडचं काहीतरी मला खरेदी करायचं आहे आणि तो शोधतोय भरपूर वेबसाईट, त्याला काही मिळतच नाही. तो म्हणेल की नाही मी जेव्हा गावी जाईल तेव्हाच आणेल. आता मग हे जे आहे, जर ते तुमचं शॉप ऑनलाईन असतं तर
तर त्या मुलांनी ऑनलाईन मध्ये शॉप करून तुमच्या तिथून ती गोष्ट मागून घेतली असते आणि ती गोष्ट तिथे कन्झ्युम केली असते किंवा वापरली असते. तर हे आज डिजिटलच्या युगातलं एक महत्व आहे. तर ते ऑनलाईन शॉप आजच्या काळात अत्यंत महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला फिजिकल शॉप सांगितलं तसं ऑनलाईन शॉप करण्याचं एक खूप वेगळं महत्व आपल्याला आज आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की त्याची रीच जी आहे ग्लोबल रीच आहे. बघा, माणूस कुठेही असेल जगाच्या पाठीवर, तर डिजिटलचं हे आज मोठं एक त्याला म्हणतो स्ट्रेंथ आहे ती, की आज त्या कुठल्याही म्हणजे देशातून असेल, कुठल्याही राज्यातून असेल, आपण ते ऍक्सेस करू शकतो आणि ज्या भागातून आपल्याला ती मागणी मिळाली तिथं डिलिव्हर करण्याची आज ही ताकद फक्त आहे तर ती डिजिटलच्या मार्केटिंगच्या मध्ये आहे. तर त्यामुळं जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण फक्त जास्त फोकस का करतो, आपण म्हणतो नाही माझं फक्त दुकान असलं पाहिजे, माझं डिजिटलचं फिजिकलचं दुकान असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्या दुकान मालकाशी अग्रीमेंट करतो, त्याची मोठी शोरूम मध्ये इन्व्हेस्ट करतो, सगळं करतो. पण आपण मोठी जी गोष्ट आहे म्हणजे आपण छोट्या मोठी गोष्टीकडे लक्ष देतोय. आपण लोकल बनतोय, लोकल टू ग्लोबल. आपल्याला लोकल टू ग्लोबल म्हणजे काय, आपल्याला इथे राहून आपल्याला देश विदेशात जर विक्री करायची असेल तर ते जावं लागेल. आता त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो परत मी तुम्हाला, की आता तुम्ही म्हणाल की उद्या चालून आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे. तुमच्या एखाद्या कंपनी, तुमच्याकडे बऱ्याच कंपन्या असतील समजा, तर एखाद्या कंपनीचं तुम्हाला प्रोडक्ट आहे खूप चांगलं बनवताय आणि तुम्हाला एक्सपोर्ट करायचं बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये ते पाठवायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची वेबसाईट लागेल. कारण काय, तुम्ही जे काही केलं, मी जसं तुम्हाला आता सांगितलं, तुमच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही सोनं ओतलंय, म्हणजे खूप चांगला प्रोडक्ट तुम्ही तयार केला आहे, खूप चांगली पॅकिंग त्याच्यात मस्त केली, तुम्ही ऑर्गॅनिक केलंय, काही मिक्स केलं नाही, खूप मस्त. कारण मला माहिती आहे आपण खूप प्रामाणिक लोक आणि खूप चांगलं देणाऱ्या लोकांना, आपण त्याच्यात काही कलर मिक्स करून देणार नाही, चांगलेच केलंय. पण ती गोष्ट लोकांना तुम्हाला सांगायला पाहिजे की बघा, आमची ही वेबसाईट आहे www. जे काही तुमची कंपनीचं नाव असेल .com.in जे काय असेल ते, ती कंपनीची वेबसाईट आहे, तुम्ही बघा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कार्ड सुद्धा द्यायची गरज नाही कुणाला. जर ती वेबसाईटचं फक्त तुम्ही एक लिंक देऊन टाकली ज्या पुढच्या माणसाला, तर तुम्हाला सगळं कळून जाईल की तुम्ही या कंपनीमध्ये ही प्रोडक्ट बनवतात, या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, या कंपनीचे ओनर कोण आहेत, हे लोक काय करतात यांची. समजा तुम्ही म्हणत असाल की नाही आम्ही फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने केलेल्या गोष्टीमध्ये आम्ही काम करतो आणि विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न आम्ही लोकांना देण्यासाठी काम करतो, अशी जर संकल्पना असेल तर ती सांगायची कुणी दुसऱ्यांनी नाही, मीच सांगायला पाहिजे ना. तर ही संकल्पना आजच्या काळात आपण फक्त आणि फक्त मी म्हणतो की नाही ठीक आहे, मी म्हणतो बघा एक्झिबिशन आजचं आहे फिजिकल, ते पण आवश्यक आहे. मी तुम्हाला म्हणून म्हटलं की मल्टी चॅनल मार्केटिंग त्याला म्हणतो आम्ही. मल्टी चॅनल म्हणजे जसं आज फिजिकल शॉप पण तुमचं आवश्यक आहे. मी म्हणत नाही तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल सोडून फक्त डिजिटल तसं करायची गरज नाही, फिजिकल पण कराच. पण फिजिकल सोबत सगळ्यात महत्वाचं डिजिटलला तुम्ही कमी महत्व देऊ नका. कारण तुम्हाला जर म्हणजे पुढच्या काळात मोठं व्हायचं असेल, पुढच्या काळात चांगले रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल, पुढच्या काळात प्रॉफिट चांगला कमवायचं असेल आपल्या उद्योगातून, तर आपल्याला डिजिटल केलंच पाहिजे. डिजिटलचे वेगवेगळे माध्यम आहेत. तुम्हाला फक्त मी महत्व सांगतोय का रिझन आहे त्याचं. तुम्हाला बघा डिजिटल आपण का व्हायचं, बऱ्याच लोकांना वाटतं की का व्हायचं, रिझन काय, सगळे डिजिटल म्हणतात. आता ठीक आहे, कृषी विज्ञान केंद्राला एक विषय पाहिजे होता म्हणून ठेवला की काय, दुसरं काहीतरी सब्जेक्ट पाहिजे होता म्हणून डिजिटलचा. तसं नाहीये मित्रांनो, तसं नाहीये बिलकुल. कारण त्यांना हे पाहिजे की तुम्ही काहीतरी त्याच्यामुळं त्याची प्रगती त्यांच्या समोर आलं पाहिजे. म्हणून आपल्याला डिजिटल हे माध्यम का आवश्यक आहे की आपल्याला लोकल टू ग्लोबल जर जायचं असेल तर बघा, बाहेरच्या देशातली आज मंडळी आपल्याकडे जेव्हा एक्सपोर्ट म्हणजे करतात तेव्हा बाहेरचा समजा एखादा US मधला माणूस असेल, त्याला वाटलं की नाही इथली नारायणगावची तुमची एखादी गोष्ट फेमस आहे तर त्यांना तिथे विकत घ्यायची असेल, तर ती कंपनी पहिल्यांदा काय बघते, पहिल्यांदा तुमचा गुगलवर ऍड्रेस बघते की _so_so.com ही कंपनी आहे का, अच्छा ही कंपनी आहे, किती प्रोडक्ट आहे त्याच्या. तर त्यांनी सगळे इंग्लिश मधले लोक आहेत, त्यांना फक्त इंग्लिश मधली वेबसाईट कळाली, ठीक आहे इतके प्रोडक्ट आहेत ते बनवतात, मग ते त्याच्याहून जज करतात तुम्हाला. जर बाहेरच्या देशातली तुम्हाला ऑर्डर द्यायची तर तुम्हाला काय फक्त ते इथे येऊ शकणार आहेत का प्रत्येक गोष्टीला, नाही ना, पॉसिबल आहे का फिजिकली येणं. समजा US मधला कॅनडा मधला एखादा माणूस तुमच्या प्रोडक्ट तुम्हाला त्यांना आवडले, त्यांना घेऊन जायचं आहे, पण जर ते अवेलेबल नसेल ऑनलाईन तर तुम्हाला कसं चेक करायचं त्यांनी. जसं आपण आजकाल बघा म्हणजे आपण माहिती की लग्न जुळवताना मुलगी कशी मुलगा कशी एकमेकाला विचारतो की नाही, कसं चेक करतो,
काहीतरी आपले सोर्सेस असतात ना. आता त्यांनी तुम्हाला कसं चेक करायचं, कसं म्हणजे जज कसं करायचं की बाबा तुम्ही आहात चांगले आहात तर खोटे आहात. आता टोप्या करणारी पण लोक आहेत, म्हणजे टोप्या तुम्ही घातल्या म्हणून म्हणत नाही, तर असे पण आहेत ना. म्हणजे खराब विक्री करणारे पण लोक आहेत ना. तर ते तशा लोकांना आणि तुम्ही खरे आहात त्यांना कसं ओळखायचं, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो. म्हणून आज सगळ्यात महत्वाचं वेबसाईट करणं आज खूप सोपं झालेलं आहे. वेबसाईटच्या माध्यमातून 3-3.5 हजार 5,000 पर्यंत सुद्धा वेबसाईट होतं. पूर्वीच्या 10-15 वर्षाच्या पूर्वी कशी परिस्थिती होती की त्याला कोडिंग करावं लागायचं. डिजिटलच्या माध्यमातून जर एखादी आपल्याला वेबसाईट करायची असेल तर त्यावेळेस काय व्हायचं माहिती आहे का, त्यावेळेस आपल्याला एक कोडिंग करावं लागायचं, खूप मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर बसवायला लागायचा आणि म्हणून त्याचा खर्च जास्त होता. म्हणून आता टेक्नॉलॉजी खूप स्वस्त झालेली आहे. 3-3.5 हजार 10 हजारामध्ये सुद्धा चांगल्या वेबसाईट 1 पेज वेबसाईट होतात आणि तुम्हाला कॉपी पेस्ट फक्त करावे लागतात. त्या ठिकाणी टेम्पलेट दिलेली असते, तुमचा फोटो, तुमच्या प्रोडक्टचा फोटो, तुमच्या प्रोडक्टचा व्हिडिओ तुम्ही टाकलात आणि अगदी 10-15 मिनिटात ती वेबसाईट रेडी होऊन तुमच्या समोर येते. तर ही आज काळाची किमया झालेली आहे, पण फक्त आपल्याला माहिती नाही येते. आणि आपण दुसरी गोष्ट अशी की समजा तुम्हाला उद्या कोणी विचारला तुम्ही काय करताय, तुमचा काय बिझनेस आहे, तुमची काय प्रोडक्ट आहे, मग तुम्हाला आपलं सुरुवात पासून करावी लागते. अरे काय प्रोडक्ट, हळदी पण आहे, मग ते पण आहे, ते पण बनवतो, मग आम्ही सगळी तुम्हाला हिस्ट्री सांगत बसावी लागते की नाही. मग त्याच्यापेक्षा तुम्ही जर एक वेबसाईट बनवली समजा किंवा एखादं पेज बनवलं तर फक्त त्याला लिंक दिली, तुम्ही फक्त काय केलं, तुम्ही काय करता, हा ठीक आहे आमची ही कंपनी आहे आणि आम्ही काय करतो मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमचे लिंक पाठवली. हा त्याने क्लिक केलं आणि त्याला लक्षात आलं अरे बापरे हे एवढे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळेच हे आहेत. तुम्ही बनवलेली व्हिडिओ पण तो बघेल ना, बाबा छान व्हिडिओ बनवली यांनी आणि हे खूप क्वालिटी मटेरियल बनवतात बरं, तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला एक चांगला छानपैकी व्हिडिओ त्याच्यावर टाकला तर त्यांना ते कळेल की नाही बाबा ही जी कंपनी, अच्छा तुम्ही ही कंपनी चालवता का. नंतर म्हणजे अशा पद्धतीचं एक वेगळं इम्प्रेशन सुद्धा होतं त्याच्यामध्ये. आणि आज ऑनलाईन होणं ही तुम्हाला जसं सांगितलं की एक काळाची गरज जशी आहे तशी एक आपल्या उद्योगासाठी आणि उद्योगाच्या प्रॉफिटेबिलिटीसाठी ही एक अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा एक गोष्ट आहे. ती एक इन्व्हेस्टमेंट समजा, जसं तुम्हाला सांगितलं की उद्योगामध्ये 2 गोष्टी असतात, एक खर्च असतो आणि गुंतवणूक असते. तर गुंतवणूक आणि खर्च कुणाला समजतो का आपल्याला, कारण आपण त्या गोष्टीला जर खर्च समजत असू तर त्याला खर्च म्हणता येणार नाही. कारण ती गुंतवणूक आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला अजून कस्टमर मिळणार आहेत, अजून तुम्हाला ग्राहक मिळणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला विक्री वाढणार आहे. तर त्याला तुम्ही खर्च म्हणता येणार नाही. गुंतवणूक आणि खर्चाचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी बरेच लोक मला म्हणतात की साहेब आम्हाला खूप खर्च लागतो. बघा फक्त आणि फक्त मशिनरीसाठी लोन घेतलं आणि माझ्या स्टेटसाठी लोन घेतलं म्हणजे नाही आहे. BMFP मध्ये मी काम करत असताना मला माहिती आहे बरेच लोक सांगतात की साहेब आम्हाला फक्त मशिनरीसाठी लोन देतो बँक आणि आमच्या रॉ मटेरियलला पैसे देत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. बघा शासनाचं काम फक्त तुम्हाला सपोर्ट करणं आहे, फक्त सबसिडी याच्यासाठी की ठीक आहे तुम्ही रिवॉर्ड दिलं, तुम्ही हा बिझनेस सुरू केला, हा ठीक आहे तुमचा सत्कार केला, 3-10 लाखाचं केलं, 3.5 लाख रुपये दिले, हा तुम्हाला रिवॉर्ड दिला, हा खूप चांगला बिझनेस करा म्हणून. शासनाचं सगळं काम नाही आहे. शासनाचं काम फॅसिलिटेट करणं आहे. मी शासनाचा माणूस नाही आहे बघा, फॅसिलिटेट आहे शासनाचं काम करणं. फॅसिलिटेट म्हणजे तुम्हाला मदत करणं आहे. शासनाचं काम तुमचा उद्योग तुम्हीच करायचा आहे. म्हणजे बघा कसं आहे, आपण म्हणतो की नाही सकाळी उठल्यानंतर व्यायाम करायला पाहिजे आणि समजा असं तुम्ही म्हणतात की नाही माझ्या ठिकाणी तुम्ही व्यायाम करा, जमेल का हो? आपला व्यायाम आपण केला तर तंदुरुस्त राहू का? तर सकाळी उठून तुम्ही म्हणाल नाही मी गाडीवर जातो आणि तुम्ही चाला, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही व्यायाम करा किंवा माझ्यासाठी तुम्ही चाला, असं शक्य आहे का? उद्योगाचं तसंच आहे. उद्योग तुमचा तुम्हालाच करायचा आहे. आपला उद्योग आपल्यालाच करायचा आहे. जर फायनान्शियली अडचणी आल्या काय आल्या सगळं आलं ते आपल्यालाच बघायचं या ठिकाणी. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला आपला उद्योग बघत असताना शासनाने मदत केली, ती एक ॲडिशनल पार्ट झाला. आपल्याला आपला जो खर्च आणि इन्व्हेस्टमेंटची भाषा तुम्हाला मी सांगत होतो की गुंतवणूक काय आणि खर्च काय हे जेव्हा आपण बघतो, फक्त आपण मशिनरीसाठी न घेता बाकीची ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीचे पण पैसे आपण ठेवले पाहिजे. त्याचं प्लॅनिंग आपल्या बजेटमध्ये केलं पाहिजे. आपण ते करत नाही. आपण म्हणतो फक्त मशिनरी आणली, रॉ मटेरियलला एवढे 2 लाख लागतील, मशिनरीला 3 लाख लागतील, 5 लाख झाले, अजून इकडे तिकडे पोहोचून 1 लाख झाले, म्हणजे 6 लाख. 6 लाखाचं पॅक 6 लाखाच्या वर 10,000 रुपये जरी लागले तरी मग नांग टाकली त्यांनी, गेलं बाबा सगळं. आता आपल्या ह्याच्या पुढे तर शक्य नाही. आता काय मशिनरी घेऊन करणार, त्याची काय फक्त हळद कुंकू पूजा करणार का?
म्हणजे थोडं हार्ड बोलतोय, सॉरी, त्याच्याबद्दल माफ करा. पण माझी सांगायची इच्छा या ठिकाणी ही आहे की तुम्ही तसं करू नका. त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंटला पैसे लागतात. सगळ्यात महत्वाचं आपण सगळे शेतकरी आहोत, माहिती आपल्याला की जर कुठलंही पीक असेल, सोयाबीन असेल, कुठलंही पीक जोपर्यंत आपण जमिनीत पेरत नाही तोपर्यंत उगवतं का? नाही उगवत ना. मग आपण अपेक्षा काय करतो उद्योगातून? नाही, पहिल्यांदा प्रॉफिट मिळालं. आणि पहिल्यांदा प्रॉफिट कसं मिळेल तुम्हाला? तुम्ही टाका तरी उद्योगामध्ये 10 रुपये तरी टाका, 1 लाख तरी टाका, नंतर त्याचे 10 लाख होतील ना. तुम्ही 1 लाख नाही, काहीच टाकलं नाही, मला पाण्यावर रोवली पाहिजे असं होत नसतं. आपल्याकडे जुनी म्हण आहे, माहिती आहे सगळ्याला. तर तसं नाहीये. निसर्गाचा पण नियम आहे की तुम्ही काहीतरी पेरल्याशिवाय, एक दाना पेरल्याशिवाय कधीच होतं का? हे आपल्याला माहिती आहे सगळ्यात. मुळात हे आहे की त्यामुळे इन्व्हेस्टमेंटची पण थोडीशी आपली तयारी ठेवायची. फक्त एवढंच आहे की तो पैसा गुंतवताना कुठं गुंतवायचा, कसा गुंतवायचा ह्याची आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. आणि उद्योग शिकणं हे महत्वाचं आहे. मागच्या 25 वर्ष झालं ह्या मी म्हणजे वेगवेगळ्या 22 वर्षाला नोकरीत होतो, 3 वर्ष झाली ह्या उद्योगात आहे वेगवेगळ्या मी. तर हे बघत असताना 24 वर्षात सुद्धा ज्या गोष्टी मला कळाल्या नाहीत, त्या नोकरीत असताना फक्त एकच होतं, एकच गोष्ट माहिती होती की याच पद्धतीनं जायचं. पण जेव्हा उद्योग म्हणून जेव्हा आपण म्हणजे रिंगणात येतो तेव्हा आपल्याला कळतं की नेमकं किती बाजू असतात वेगवेगळ्या ह्या सगळ्या गोष्टीला. आणि म्हणून उद्योग शिकणं पण महत्वाचं आहे की उद्योग कशा पद्धतीनं केला पाहिजे, कुठली गोष्ट पहिल्यांदा केली पाहिजे आणि कुठली गोष्ट नंतर केली पाहिजे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला ओघात सांगितल्या. तर पुढची स्लाइड घ्या. जसं तुम्हाला सांगितलं की आता हे आपल्याला टेक पार्टिसिपंट्स एसेन्शियल टूल्स, आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी काही सांगणार आहे की आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून जर आपल्याला उद्योग आपल्याला करायचा असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करावं लागेल. बघा, क्रिएटिंग अ सिम्पल वेबसाईट ऑर लँडिंग पेज. वेबसाईट म्हणजे आता लँडिंग पेज म्हणून एक कन्सेप्ट आहे. लँडिंग पेज तुम्हाला सांगितलं की अगदी फ्री असतात ते सुद्धा अगदी तुम्हाला सांगतो 20 ते 25 मिनिटामध्ये तुमचं जर सगळं कंटेंट तयार असेल. कंटेंट म्हणजे समजा तुम्ही काय करता, जसं आपण कुठल्याही कंपनीची वेबसाईट ओपन केल्यानंतर अबाउट यू, तुमच्या बाबतीत म्हणजे काय, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे तुमची कंपनी काय करते. आता तुम्ही लिहिलात वी आर द प्रोड्युसर ऑफ, वी आर द लिडिंग मॅन्युफॅक्चरर ऑफ सो अँड सो मसाला प्रोडक्ट्स अँड वी आर द लाईक सोर्सिंग फ्रॉम ऑर्गॅनिक फार्मर्स, असं वगैरे सगळं तुम्ही तयार केलं. आणि तो डेटा सगळा तुम्ही जर तयार ठेवला असेल तर 25 ते 30 अर्ध्या तासाच्या आत ते 1 तासाच्या आत तुमची वेबसाईट तयार होऊ शकते. म्हणजे कसं की तुम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही कुणाकडे जा तेव्हा तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला सगळं सांगत बसायची गरज नाही. प्रत्येक लँडिंग पेजचं तुम्ही त्याला लिंक टाकली तर तुम्हाला सगळा डेटा तिच्या ठिकाणी घेऊन जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक वेबसाईट तुम्हाला करावं लागेल. आता जसं सांगितलं की आपल्याला सोशल मीडिया फक्त आपल्या याच्यासाठी एंटरटेनसाठी तर तुम्ही कधीतरी हरकत नाही करायला, रील्स बघायला. पण त्याच्यापेक्षा आपण आपला कॉन्टेंट देण्यासाठी, आपला कॉन्टेंट म्हणजे काय, जर काहीही तुम्ही तयार करत असाल तर त्याची समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जसं की एक या ठिकाणी लँडिंग पेजचं सांगितलं. त्याच्यानंतर सोशल मीडिया बेसिक्स तुम्हाला काय ते सांगतात. फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्याला माहिती पण आहे. गुगल बिझनेस काय ते सांगतो. तर फर्स्ट गोष्ट मला साधी गोष्ट सांगतो, ती पहिली आहे म्हणजे गुगल बिझनेस. आता गुगल बिझनेस एक साधी कन्सेप्ट आहे. आता बऱ्याच लोकांना माहिती पण असेल पण आपण त्याच्यात सिरियसली कधी बघत नाही. जर तुम्ही गुगलवर गेलात, आजच्या तुमच्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, आपल्याकडे काही जणांकडे घरी लॅपटॉप असतील, काही जणांकडे कॉम्प्युटर असतील घरी, त्याच्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल, तर आपण गुगलवर जाऊन गुगल बिझनेसनं सर्च केलं तर गुगल माय बिझनेस म्हणजे काय की त्या ठिकाणी आपला काहीही बिझनेस, आता हे तुम्हाला फ्री टूल सांगतो मी. फ्री टूल म्हणजे या ठिकाणी एकही पैसा तुम्हाला खर्च करायचा नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला काहीही तुम्हाला खर्च नाही आहे. हे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की हे कसं करायचं. जर तुम्हाला माहिती नसेल तर आजकाल मुलं मुली खूप हुशार झालेली आहेत, त्यांना सगळं आजकाल डिजिटल शिकवायची गरज नाही. ते इंटरनेटच्या जगात जन्मलेली मुलं आहेत, तर त्यामुळे त्यांना सगळंच माहिती आहे. त्यामुळे गुगल बिझनेसमध्ये गेलात की गुगल बिझनेसमध्ये मी काय करू शकतो, तर गुगल बिझनेसमध्ये जाऊन मी माझं म्हणजे प्रोफाईल तयार करू शकतो. प्रोफाईल म्हणजे काय, प्रोफाईल म्हणजे तुमच्या बिझनेसची माहिती. बघा, गुगल हे सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे, हे सगळ्यालाच माहिती आहे. म्हणून गुगलवर तुमचा बिझनेस रजिस्टर होणं आवश्यक आहे. मी जसं सांगितलं, तुमचं एखादं चांगलं शोरूम असेल इथे नारायणगावमध्ये, पण त्याच्यासोबतच तुमचं ऑनलाईन ही शोरूम आहे. पहिलं स्टेप आहे की तुमची ऑनलाईन शोरूम म्हणजे का, गुगल बिझनेसमध्ये गेलात त्या ठिकाणी तुमचं जे काही नाव आहे त्या ठिकाणी फॉर्म येतो साधा. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बाबा तुमच्या उद्योगाचं नाव काय. आता हे इंग्लिशमधून येईल तर तुम्हाला ते इंग्लिशमधला फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला जसं सांगितलं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आजकाल शिकलेली नवीन मुलं असतात, तुमच्या घरी मुलगा मुलगी असेल कुणी किंवा त्याच्याकडून ते तुम्ही करून घ्या.
आपल्याला जर येणार नसेल तर. पण मला येणार नाही म्हणून ते सोडून देऊ नका, कारण कसं आहे की आजच्या काळाची गरज झालेली आहे ही. त्यामुळे गुगल बिझनेस हा फ्री टूल आहे, आपल्याला काही पैसे खर्च करायचे नाही आहे. आपल्याला फक्त त्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. फॉर्म काय म्हणतो की तुमच्या उद्योगाचं नाव काय, तुमच्या उद्योगाचं तुम्ही नाव टाकलं की माझ्या उद्योगाचं नाव हे XYZ ABC जे काही असेल ते आहे. त्याच्यानंतर तुमचा पत्ता टाका, त्या ठिकाणी तुमचा पत्ता डिटेल टाकेल. मग त्या ठिकाणी तुमचं गाव असेल कुठला हरकत नाही त्या गावाचा टाका. आणि तिसरं त्याच्यामध्ये येतं की तुमचा जो बिझनेस आहे, एक तर तुमच्या शोरूमचा फोटो टाका, किंवा दुकानाचा असेल तर दुकानाचा फोटो टाका, किंवा नसेल तर तुमचे प्रोडक्टचे फोटो अपलोड करा. अपलोड द इमेजेस ऑफ युअर प्रोडक्ट. तुमच्या प्रोडक्टचे जे काही इमेजेस असतील तुम्ही जे काही समजा 50 ग्रॅममध्ये 100 ग्रॅममध्ये 200 ग्रॅममध्ये तयार केलेले प्रोडक्टचे फोटो असतील तर ते फोटो त्याच्यावरती अपलोड करा. आणि त्याच्यानंतर येतं की डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे काय तर तुमचा बिझनेस कशाचा बिझनेस आहे नेमका, तुम्ही काय करताय, तुम्ही पापड उद्योगात आहात का, तुम्ही मसाल्यामध्ये मिरचीमध्ये किंवा अजून डाळीमध्ये कशामध्ये तुम्ही काम करता, तर त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी टाका. आता या ठिकाणी मी जसं सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती द्यावी लागेल. डिटेल म्हणजे कसं आहे की तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही जर ऑर्गॅनिक म्हणजे डाळी विकत असाल किंवा ऑर्गॅनिक तुम्ही हळदीचं पावडर विकत असाल तर ते ऑर्गॅनिक आहे हे तुम्हीच सांगावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्म भरत असताना डिस्क्रिप्शनमध्ये ते टाकावं लागेल की आम्ही हे सोर्स करतो कुठून, तर आम्ही हे सोर्स करतो अगदी ऑर्गॅनिकचे आमचे एक शेतकरी आहेत 10-15 त्यांच्याकडून आम्ही हे तयार करून घेतो आणि ऑर्गॅनिक शिवाय दुसरं काही वापरत नाही, हे तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकावं लागेल. तर ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. बघा गुगल काही देव नाही, म्हणजे कसं की गुगल देव नाही म्हणजे गुगलला काही कळत नाही की तुम्ही जी माहिती टाकता तीच माहिती गुगल उद्या देणार आहे कस्टमरला. म्हणजे तुम्ही टाकले की डिस्क्रिप्शनमध्ये नाही हा फॉर्म भरला की लाईक वी आर सोर्सिंग फ्रॉम ऑर्गॅनिक फार्मर्स अँड तुम्ही डिस्क्रिप्शन जे टाकलं ऑर्गॅनिकचं तर तेच तुम्ही उद्या तुमच्या कस्टमरला दाखवते किंवा दिस कंपनी इज सोर्सिंग द रॉ मटेरियल फ्रॉम ऑर्गॅनिक फार्मर्स असं ते गुगल दाखवतं. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा इनपुट देणं आवश्यक आहे आणि त्यालाच आपण कीवर्ड्स किंवा थोडंसं टेक्निकल लँग्वेजमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO म्हणतात. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय तर कीवर्ड म्हणजे एखादा शब्द मी जर टाईप केला, जर तुम्ही तो शब्द टाकला असेल गुगलमध्ये तरच गुगल ते दाखवतं. जर तुम्ही टाकलाच नाही मुळात तर गुगल दाखवणार आहे कुठून, तर याला कीवर्ड सर्च इंजिन म्हणतात कीवर्ड्स तर किंवा SEO त्याला म्हणतात. तर हे खूप सिंपल भाषेत सांगितलं मी तुम्हाला, तर ती जास्त टेक्निकलमध्ये जाणार नाही कारण ते खूप गोष्टी त्याच्यात डिटेल असतात अजून. पण मी तुम्हाला एक जनरल सांगितलं की अशा पद्धतीने तुम्हाला जे काय करायचं की तुमच्या व्यवसायाचं पहिलं कोणतं काम करायचं असेल तर मी तुम्हाला खरं तर आत्ताच्या आता हे करायला लावणार होतो, पण आपल्याला नेमकं काही जणांकडे मोबाईल असेल नसेल माहिती नाही मला, पण हे खरं आता काय होतं नंतर आपण घरी गेल्यानंतर परत विसरून जातो. खरं तर हा वर्कशॉपच आहे, खरं तर तुम्ही करायला पाहिजे, पण तुम्ही लिहून घ्या जातं तुम्ही नसेल तर. आणि तुम्ही गुगल पेज हे पहिल्यांदा तुम्ही ओपन करा तुमच्या व्यवसायाचं. ही तुमची पहिली पारी आजच्या म्हणजे ह्या म्हणजे सेमिनारच्या निमित्तानं तुम्हाला म्हणजे तुम्ही काय म्हणा की त्याला आपण होमवर्क करू. ही थोडक्यात कार्यशाळा म्हणजे शाळाच आहे ना, पण ही पण कार्यशाळा म्हणतो की नाही. कार्यशाळामध्ये इथं कसं आहे ते आपण शिकायचं आलं की नाही, शिकण्यासोबत आपण काम पण करावं लागेल का, नाहीतर नुसतं शिकलो आणि घरी येऊन विसरलो तसं पण करू नका. तर आपल्याला प्रॅक्टिकल पण जसं होमवर्क घेतो आपण शाळेत गेल्यानंतर तर तशा पद्धतीचं होमवर्क पण आपल्याला या ठिकाणी केलं पाहिजे. अन्यथा काय होईल बाबा घरी गेल्यानंतर सगळं मी ऐकलं आणि सगळं विसरून केलं असं करू नका. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली स्टेप सांगितली, गुगल पेज हे तुम्हाला बनवायचं आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिली पायरी तुमची होईल आणि तुमचा बिझनेस तुम्ही सर्च केला तर गुगल पेजवरून तुम्हाला सर्च होईल, तुमचे प्रोडक्ट सगळे दिसतील. तुम्हाला स्वतःला तुम्ही जरी तुमचा मोबाईल असेल तरी एखाद्या दुसऱ्याला सांगा की माझा बिझनेस दिसतोय का, तर तुम्ही सांगा तर ते सगळा बिझनेस तुमचा गुगल बिझनेसमध्ये दिसून जाईल. तर ही झाली पहिली पायरी. तर हा गुगल बिझनेस झाला. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची आणि फ्रीमधली जी गोष्ट आहे ज्याचे आपल्याला पैसे द्यावे लागणार नाहीत, ती सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे फेसबुक पेज. फेसबुक पेज ही अगेन ही फ्री गोष्ट आहे. फक्त त्या ठिकाणी एकच आहे, तुम्हाला फेसबुक पेज बनवत असताना तुम्हाला तुमचं पर्सनल फेसबुकचं प्रोफाईल पाहिजे. शक्यतोवर माझं असं ऑब्झर्वेशन आहे आजच्या काळामध्ये शक्यतोवर सगळ्यांचेच फेसबुकवर आजकाल प्रोफाईल असतात.
पर्सनल प्रोफाईल म्हणतोय मी, व्यक्तिगत जे की माझं नाव हे आहे, माझं नाव ते आहे, माझं शिक्षण इतकं झालंय किंवा आमचं मी हे आहे, असे सगळं जर प्रोफाईल करतात की नाही, तर तसं प्रोफाईल फक्त पर्सनल तुमचं फेसबुकवर पाहिजे. फेसबुक पेजला सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता ती असते की फेसबुक पेजला तुमचं पर्सनल प्रोफाईल त्या ठिकाणी पाहिजे. पर्सनल प्रोफाईल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बिझनेसचं पेज तुम्हाला बनवता येतं. मग बिझनेस पेज बनवत असताना अगेन जसं तुम्हाला मी सांगितलं की गुगलमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, गुगलमध्ये जसा फॉर्म भरावा लागेल तसं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. तुमच्या उद्योगाचं नाव काय, तुमचे किती प्रोडक्ट आहेत, तुमच्यासोबतचे म्हणजे तुम्ही जे तुमचे त्याच्या किमती काय आहेत, त्याच्या इमेजेस काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बघा दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्या फोटो तुम्ही टाकणार आहात, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, फोटो जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण फोटो कुठल्या तरी आपल्या मोबाईलमध्ये आपण कशा तरी काढलेल्या कुठेतरी ब्लर येतात, कुठेतरी एखादा अँगल चांगला नसतो, आपल्याला लांबून कुठून तर काढलेला असतो, असे फोटो काढू नका. असे फोटो अपलोड करू पण नका. चांगल्या कॅमेरामधून काढलेला चांगल्या प्रोडक्टचा फोटो घ्या. नाहीतर काय होते, आपण बघा समजा दुसऱ्याची एखाद्याची वेबसाईट ओपन केली किंवा एखाद्याचं पेज ओपन केलं तर आपल्याला जर फोटो खराब दिसल्या तर आपण काय करतो, नाही नाही हे काही कामाचं नाही, आपण लगेच स्क्रॉल करतो, वर जातो, जाऊ दे हे काही कामाचं करतो की नाही आपण. तर तशा पद्धतीनं म्हणून तुम्ही फोटो खूप चांगल्या टाका, क्लिअर जे असतील त्याची जरा ही चांगली असली पाहिजे त्याची इमेज. तर तशा पद्धतीच्या फोटो जर तुम्ही टाकल्या तर त्या फोटो गुगल पेजवर असतील, गुगल बिझनेसवर असतील किंवा तुमच्या फेसबुक पेजच्या म्हणजे याच्या पेजवरती असतील, त्या फोटो व्यवस्थित येतील. तर ही सुद्धा अगेन एक फ्री गोष्ट आहे, ही याला पण पैसे लागत नाही, त्यामुळं याला सुद्धा ही तुमची एक फ्री गिफ्ट तुम्ही म्हणू शकता. आता फेसबुक पेज पण का आवश्यक आहे की कारण फेसबुक पेज सुद्धा फ्री आहे आणि तुम्हाला जे काही तुमच्या बिझनेसबद्दलची सगळी माहिती आहे ती त्याच्यावर ठेवू शकता. एखाद्याने विचारलं की तुम्ही बिझनेसमध्ये काय करता, तुमचा बिझनेस कुठला आहे, तर ते तुमचं फेसबुकचं पेज तुम्ही शेअर करू शकता. तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता ह्या दोन गोष्टी सांगितल्या आल्या लक्षामध्ये तुमच्या. फर्स्ट मी तुम्हाला काय सांगितलं, वेबसाईट सांगितलेली आहे. वेबसाईट आठवतं, वेबसाईट आठवतं का? वेबसाईट सगळे झोपले का? नाही ना, मला जागी राहायची गरज नाही ना, का खूप तल्लीन होऊन ऐकताय मला माहित नाही, पण तल्लीन होऊन ऐकत आहात तर चांगली गोष्ट आहे. मग सांगायचा उद्देश या ठिकाणी याचा आहे की वेबसाईट ही आपल्या दृष्टीनं पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली. कारण कसं आहे की वेबसाईट असणं म्हणजे आपल्या दुकानाचा जसं फिजिकल ॲड्रेस असतो, नारायणगावमध्ये एक शोरूम आहे, माझं दुकान आहे, तो झाला फिजिकल ॲड्रेस, तसा हा तुमचा डिजिटल ॲड्रेस म्हणतात त्याला. वेबसाईट म्हणजे तुमचा डिजिटल ॲड्रेस. कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा वेबसाईट खरेदी करता, वेबसाईट बघा साधारणतः 350 रुपयापासून 500-1000 रुपयापर्यंत मिळतात. जास्त महाग नाही. तुम्हाला फक्त 500 रुपयाला, हो 500-1000 रुपयाला तुमची डोमेन मिळते. डोमेन म्हणजे काय तर www काय तर तुमच्या कंपनीचं नाव .com .in .org आज भरपूर गोष्टी तुमच्या मिळतात. तर 300-500 रुपयापासून तुम्हाला मिळतात आणि ती जेव्हा तुम्ही बुक केली तेव्हा विकत घेता. तुम्ही विकत घेतला तेव्हा तुमच्या जीमेलला ते असाइंड होते आणि असाइंड होते तेव्हा ती तुमची प्रॉपर्टी होऊन जाते. प्रॉपर्टी म्हणजे ही वेबसाईट माझी आहे. उद्या तुम्ही ती वेबसाईट कोणीही करू म्हणजे कॉपी नाही करू शकत त्याला, कारण त्याचे रूल्स आहेत, त्याचे नियम आहेत. जसे आपल्याकडे नियम आहे, लॉ आहे की तुम्ही जर एखादी कंपनी रजिस्टर केली मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेटच्या अंतर्गतमध्ये तर ती तुमची म्हणजे हे होऊन जाते, रिझर्व्ह होऊन जाते. गव्हर्नमेंट काय करतं, ती दुसऱ्याला कंपनीचा दुसऱ्याला देत नाही. तसंच डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्ही जर www.com खरेदी केली असेल तर ती वेबसाईट दुसऱ्याला देत नाही, ती दुसरीकडे कुठेही मिळत नाही. जसे की ती 1 वर्षासाठी असते, 3 वर्षासाठी ते 5 वर्षासाठी तुम्हाला ती घ्यावी लागते. जर तुम्ही 3 वर्षासाठी घेतला तर 3 वर्षापर्यंत रिझर्व्ह राहते. परत तुम्हाला नंतर रिन्यू करू शकता. ती तुमची जी वेबसाईट ऑनलाईनचं तुम्हाला घर म्हणा, त्याला ऑनलाईनची प्रॉपर्टी म्हणा. आम्ही त्याला डिजिटल ॲसेट म्हणतो. फिजिकल जशी ॲसेट असती तसं ती डिजिटल ॲसेट आहे. तर तुम्ही ती ॲसेट तुम्ही खरेदी करा. तुमचे 500-1000 रुपयामध्ये बरेच लोक ती घेऊन खरेदी ठेवतात, पण नंतर मग त्याच्यावर जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ती डेव्हलप करतात. तर त्याची ॲक्च्युअल वेबसाईट सुरू करायला पण थोडासा कालावधी जाऊ शकतो, पण तुम्ही तशा पद्धतीने ती वेबसाईट स्वतःची डेव्हलप करू शकता. म्हणून सांगितलं, जसं हे तुमचं फिजिकलचं स्टोअर असेल, फिजिकलचं दुकान असेल, इथलं समजा तुम्ही मोठं एक शोरूम असेल, तसं तुमचं हे ऑनलाईनचं शोरूम आहे. काय तर वेबसाईट.
वेबसाईट आहे, तुमचं ऑनलाईनचे शोरूम आहे. तर हे तुमचं फर्स्ट झालं. आता ज्यांना समजा ई कॉमर्स करायचं आहे, ऑनलाईनची विक्री करायची आहे, ज्यांना फक्त वेबसाईट, आता वेबसाईट काय असते, फक्त एक माहिती असते. वेबसाईटचं काय की फक्त बाबा हे आमचा बिझनेस आहे, इतके आमचे प्रोडक्ट आहेत, हे झालं. आता काही लोक म्हणतात की नाही आम्हाला ऑनलाईन विक्री करायची आहे. तर ऑनलाईन विक्री करायची असेल तर त्याला मग आपल्याला जावं लागतं, त्याला ई कॉमर्स वेबसाईट म्हणतात. ती शॉपिफाय नावाची एक वेबसाईट आहे. तर ती वेबसाईट काय करते, आपल्याला त्यांच्याकडे सगळे टेम्पलेट्स असतात. टेम्पलेट्स म्हणजे काय तर वेगवेगळे, जसं की आपण म्हणतो की एखादी जर समजा आपल्याला घर बनवायचं असेल तर आपलं एक इन्फ्रास्ट्रक्चर जसं तयार असतं तसं त्यांच्याकडं सगळं तयार असतं. म्हणजे एखादं घर घेतलं आपण, खिडकी दार सगळं तयार आहे, तशा टाईपचं त्याला टेम्पलेट म्हणतो. तर आपण जर ई कॉमर्स वेबसाईट जर करायची असेल, ई कॉमर्स म्हणजे काय तर ऑनलाईनमध्ये मला काय करायचे, माझे समजा माझा एक समजा शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्याला समजा आज काय झाले की 15-20 बचत गट जोडलेली आहे. आता ती बचत गट जोडलेली आहेत, ती बचत गट म्हणतात की नाही साहेब आम्हाला या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन विक्री करा. तर ती फार्मर प्रोड्युसर कंपनी काय करू शकते की आमची ई कॉमर्स वेबसाईट वेगळी आहे, मग त्याच्यामध्ये आमच्याकडं हळद पावडर इतक्या रुपयाला आहे, ही अशी साईज आहे, स्टॉक किती आहे, हे सगळं जसं आपण ॲमेझॉनवर करतो तसं सेम ॲमेझॉनवर करतो तशा टाईपची आपली स्वतःची वेबसाईट आपण तयार करू शकतो. ती सुद्धा आज महाग नाही आहे, ती सुद्धा सोप्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं ती सुद्धा ऑनलाईन विक्री करणं म्हणजे इथे बसून सुद्धा आपण ती एखाद्याला सांगू शकतो की ही लिंक दिली, तू त्याच्यावर खरेदी कर, पैसे दे आणि तू आम्ही मग तुला डिस्पॅच करतो. बघा ती पण एक चांगली गोष्ट आहे. कारण आपल्याला कसं आहे की कुठल्याही एखाद्या समजा आता बरेच महिला बचत गट किंवा महिला उद्योजिका मी बघितलं की खारघरला ग्रामविकास भवन आहे, तिथे जातात किंवा शासनाच्या म्हणजे मंत्रालय असेल, बऱ्याचशे हे असतील, सरस असेल किंवा पुण्यात वेगवेगळे एक्झिबिशन होतात. पण आपण जातो तिथे 8 दिवस तिथे थांबतो आणि नंतर काय होतं, समजा आपले बरेचसे कस्टमर येतात आणि मग काय होतात आपले नंबर वगैरे घेतात. मग नंतर काय होतं की अजून काही दिवसांनी फोन करतात आपल्याला, खूप चांगलं ताई तुम्ही मटेरियल बनवलंय आणि आम्हाला ते नंतर पाठवा. खूप जणांना विचारतात. मग काय होतं नंतर जेव्हा ती महिला फोन, शहरातली महिला फोन करते किंवा ते सांगतात की नाही आम्हाला हे पाहिजे, तर एकतर आपले फोन लागत नाही, दुसरी गोष्ट फोन लागले तरी आपल्याकडे ते उपलब्ध नसतं, उपलब्ध असलं तरी आपल्याला कुरिअरची व्यवस्था नसते. कुरिअरची व्यवस्था आता कुठून जाईल आपल्याला, इथपासून ती एकटी महिला सगळ्या म्हणजे ह्याच्यात सापडते की बाबा आपल्याला करायचं कसं. ऑर्डर तर आहे. मी कालचीच गोष्ट सांगतो, काल मी परभणीमध्ये होतो. काल एक महिला, मी खारघरमध्ये मागच्या आठवड्यात एक त्यांचं एक्झिबिशन झालं होतं. तर त्या महिला काय करतात की त्यांनी तुरीची डाळ जी आहे की खूप चांगली डाळ बनवतात. ते त्यांच्याकडं छोटी एक ही आहे, छोटी डाळ मिल आहे आणि त्याच्यात ते त्यांनी मला सांगितलं की साहेब म्हणजे मुंबईमध्ये म्हणे पॉलिश डाळची गरज नाही. मुंबईमध्ये आम्ही अगदी सडलेली डाळ द्यायला म्हणजे एक वेळा हे केली डाळ, ती फक्त डाळ आहे ती आमची म्हणजे जाती विकल्या जाते आणि तिथे जास्तची गरज नाही, तर आम्हाला खूप चांगली मागणी तिथून येते. तर सांगायचं असं की त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला ऑर्डर मिळते किंवा नेक्स्ट टाइम आपल्याला सप्लाय करण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम असा आहे म्हणे की आता माझ्याकडे ऑर्डर आहेत म्हणजे 8 ते 10 ऑर्डर आहेत, पण मी आता ती महिला राहते का राणी सावरगावच्या एका खेड्यामध्ये राहते, तिथून गंगाखेडी तालुका आहे, तिथे तालुका प्लेसला, तिथून जिल्हा तिचा परभणी. ती म्हणजे आमच्याकडे कुरिअरची व्यवस्था नाही साहेब, आम्ही कसं करायचं. मग हे सगळ्या गोष्टी अडचणी आहेत. तर ह्या सगळ्या अडचणी आपल्याला येऊ शकतात. तर हे म्हणून आपल्याला जर हे करायचं तर त्याला आपल्याला एक गोष्टी आहेत जसं शिप रॉकेट किंवा आज भरपूर कुरिअर पण कंपन्या आहेत ज्या आज जशा पिनकोड प्रमाणे, जसं आपलं नारायणगाव असेल किंवा आजूबाजूची खेडी असतील तर तिथपर्यंत सुद्धा सेवा द्यायची काही कंपन्यांची तयारी असते. फक्त त्या कंपन्या आहेत का तिथे ते आपल्याला बघावं लागेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हे काम करावं लागेल. तर सांगायचं उद्देश की या ठिकाणी आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून आपण ई कॉमर्स करू शकतो. पहिली गोष्ट वेबसाईट करा, दुसरी गोष्ट ई कॉमर्स करू शकता. तिसरी गोष्ट तुम्ही जसं सांगितलं गुगल बिझनेस जो आहे तो गुगल बिझनेस तुमचा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. गुगल बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो उद्योग आहे तो जगासमोर आणू शकता की आम्ही किती प्रोडक्ट आम्ही तयार केलेले आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारची आमच्याकडे सोयी सुविधा आहेत, या सगळ्या तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. तर त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे त्याच्यामध्ये फेसबुक पेज. जसं फेसबुक पेज आहे तर पेज पण एक खूप चांगली अशी एक म्हणजे व्यवस्था आहे. कारण फेसबुक पेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याकडं आपण आजकाल व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. व्हिडिओ कशासाठी
बघा एखादं तुमचं खूप चांगलं प्रोडक्ट आहे, तर तुम्ही ते प्रोडक्ट बनवता कसं? बघा आपण म्हणतो की बऱ्याचदा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनवतो मान्य आहे, पण तुम्ही ते लोकांना सांगा मग कसं कसं बनवता. लोकांना दाखवा ना की नाही आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने अशा पद्धतीने हे घेतो, अशा पद्धतीने माल येतो. बघा मोठ्या कंपन्या दाखवत नाहीत तो. मोठ्या कंपन्या बघा आमच्या इथून माल आला, अशा पद्धतीने तयार केला आणि आम्ही अशा पद्धती क्वालिटीची आम्ही काळजी घेतली वगैरे वगैरे सांगतात की नाही मोठे मोठे कॉर्पोरेट व्हिडिओमध्ये. तसं आपण पण सांगायचं. आपण फार मोठं करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ बनवायला आम्हाला, आपल्याकडे मोबाईल आहेत ना साधे, आपल्याकडे व्हिडिओ मोड असतो. व्हिडिओ मोड चालू करायचा. आपल्याला वाटलं असेल की नाही आपल्याला चेहरा पण दाखवायचा नाही, आपल्याला काही जण वाटलं की नाही मला चेहरा पण नाही दाखवायचा, मला बोलायला जमत नाही व्हिडिओला, काही हरकत नाही. तुम्ही खालच्या साईडला त्याचं हे करा आणि फक्त आवाज द्या त्याला. सांगा की बघा अशा पद्धतीने आम्ही बनवतो, आमचा माल या पद्धतीने येतो आणि अशा पद्धतीने आम्ही ही प्रक्रिया करतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीने सगळी आमची ह्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे आणि ही बघा आमची मशीन्स. असं सांगा ना तुम्ही. एक 30 सेकंदाचा, 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 4 मिनिटाचा जेवढा तुमचा होईल तेवढा व्हिडिओ तुम्ही तयार केला तर होतं काय की तो जो व्हिडिओ तुमचा काम करतो तो व्हिडिओ तुमचा मार्केटिंग मॅनेजर तुम्ही जर ठेवला तर त्याला किती पगार द्यावा लागतो? 10,000 रुपये पगार. तर त्याला आता हा तुमचा मार्केटिंग मॅनेजर हा फ्रीमध्ये काम करतो, फुकट काम करतो. फुकट म्हणजे समजा ती पेज, तो जो पेज तुम्ही तयार केलाय, तो पेज तुम्ही तयार केला, व्हिडिओ अपलोड केली आणि व्हिडिओ अपलोड करून तुम्ही समजा टाकून दिली. आता ज्यांनी समजा इंटरेस्ट असेल त्या गोष्टीमध्ये त्यांनी तो सर्च केला, बघितला, 1,000 व्ह्यू आल्या त्याला किंवा समजा 2,000 व्ह्यू आल्या. व्ह्यू म्हणजे काय तर तेवढ्या लोकांनी तुम्ही बघितला, तर तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला. आता त्याच्याखाली तुमचा नंबर असेल व्हॉट्सअपचा, तुमचा पत्ता असेल, तो सगळं द्या तुम्ही, काही हरकत नाही. पण काय होईल याच्या माध्यमातून तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचलात आणि तुम्हाला सारखं सांगायची गरज नाही की तुम्ही काय करता, माझी कंपनी काय करते. तर हे बघा व्हिडिओ, हा बघा व्हिडिओ आमचा, हे आम्ही अशा पद्धतीने तयार करतो आणि असे हे आमची प्रोडक्ट आहे. आणि रेटच्या बाबतीत काय असेल तर तुम्ही कॉल करा आम्हाला. रेट त्याच्यावर टाकायची गरज नाही, पण तुम्ही आम्ही काय करतो, आमची कंपनी काय करते त्याच्या संदर्भातली सगळी इत्थंभूत माहिती आपण त्या पेजच्या माध्यमातून म्हणजे लोकांना देऊ शकतो. म्हणजे 1000 लोकांना सांगायचं असेल प्रत्यक्ष तर तुम्हाला काय करावं लागेल? किती मोठं फिजिकल प्लॅटफॉर्म आपल्याला आणावं लागेल, 1000 लोकांना बोलवावं लागेल अशा हॉलमध्ये एखाद्या, आणि लोकांना सांगावं लागेल. तरी सुद्धा ते एवढं इफेक्टिव्ह होणार नाही. तसं तो इंडिव्हिज्युअल व्हिडिओ होतो. कारण व्हिडिओ काय प्रत्येक जण आपला निवांत जेव्हा असतो तेव्हा वेळ तेव्हा लागतो आणि अरे छान कंपनी या कुठे नारायणगावला, हा चांगलं बघा आमचं प्रोडक्ट, चला आपण एक काम करू, फोन लावतो, आहे का तुमच्याकडे उपलब्ध. आणि दुसरी गोष्ट, लोक आजकाल माहिती आहे का म्हणजे संधी शोधत आहेत. संधी म्हणजे कशी की आता तुम्हाला एकदा डिस्ट्रीब्युटर नेमायचा आहे किंवा डीलर नेमायचा आहे विक्रीसाठी, तर एखाद्या त्याच्यावरून पण तुम्हाला इन्क्वायरी येऊ शकते. नाही आम्हाला एक काम करा, आम्हाला आम्ही रत्नागिरीत राहतो आणि आम्हाला मसाल्याचे तिथे आम्हाला इतके तुमच्याकडचे पुण्याचे मसाले खूप वेगळे असतात आणि आम्हाला तिकडे पाहिजे विक्रीसाठी, तर तुम्ही द्याल का आम्हाला? तर आम्हाला एजन्सी पाहिजे. तर असं होऊ शकतं ना. तर ह्या सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यता तुम्हाला तुमच्या पेजमधून येऊ शकतो, म्हणजे डिजिटलच्या माध्यमातून येऊ शकतात. आणि हे आपल्याला माहिती नाही किती लोकांपर्यंत जातो आपण, त्याची आपल्यालाच कल्पना नसते. मी तुम्हाला पुढे एखाद्या वेळी मी दाखवेल, माझं युट्यूब चॅनल आहे स्वतःचं, की मी मागच्या 2018 साली जेव्हा सुरू केलं तेव्हा अगदी मला वाटायचं की कोण बघेल आपलं युट्यूब चॅनल, अशी परिस्थिती होती. पण आज घडीला मनमत बिरादा नावाचं चॅनल 4.5 लाख व्ह्यूज आहेत त्याला टोटलमध्ये, आणि त्याला 150 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. कृषी प्रक्रिया असेल, बाकीचे वेगवेगळे सब्जेक्ट मी घेऊन काम करतो. तर मला जेव्हा सुरू केलं तेव्हा वाटलं होतं की इतक्या लोकांना पोहोचणं शक्य नाही, आपले व्हिडिओ कोण बघेल, असं नसतं. पण ही अगेन गोष्ट अशी आहे, डिजिटल ही चॅनलमध्ये सातत्य पाहिजे. जसं आपल्याला सातत्य सगळ्या गोष्टीमध्ये पाहिजे. एक गोष्ट आपण 4 दिवस केली आणि नंतर ती सोडून दिली तर त्याच्यामध्ये परत रिझल्ट मिळणार नाही. डिजिटल पण अशी गोष्ट आहे, त्याच्यात तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. मी म्हणत नाही अगेन की तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर यायची गरज आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही साहेब आमच्याकडे फेसबुक आहे पण आम्ही इंस्टाग्रामवर यावं का? गरज नाही इंस्टाग्रामची. कारण आपलं जे शक्यतो म्हणजे महिला बचत गट आपण आहोत किंवा आपले जे सगळे प्रोडक्ट वगैरे आहेत हे शक्यतोवर आपण फेसबुक आपल्याला बस झालं, आणि वाटलं तर यूट्यूब असेल किंवा जास्तीत जास्त आपली वेबसाईट असेल आणि आपलं गुगल बिझनेस, एवढे माध्यम बस झाले. त्याचं कारण असं आहे की इंस्टाग्रामवर तुम्हाला याची गरज नाही. कारण इंस्टाग्राम हे जे म्हणजे कसं आहे, हे कशामुळे सांगतोय तुम्हाला की त्याचा जो ऑडियन्स आहे, ऑडियन्स म्हणजे माझा जर कस्टमर इंस्टाग्रामवर नसेलच
इंस्टाग्राम कोण वापरतं? इंस्टाग्राम ही नवीन जी मुलं मुली असतात, साधारणतः 15-16 वर्षाच्या पुढची कॉलेजची पोरं असतात, ती काय करतात की इंस्टाग्रामवर लिंक बनवतात आपलं मजेसाठी, म्हणजे जस्ट एंटरटेनमेंटसाठी. सगळा मॅक्झिमम ऑडियन्स त्याच्यावर तो आहे. जर मग ती ॲक्च्युली कोणाला फायदेशीर आहे? जर मी एखादा समजा एखादा टी शर्ट मॅन्युफॅक्चर किंवा एखादा टी शर्ट जीन्सची कंपनी माझी आहे किंवा मी बनवतोय आणि मला ती विक्री करायची, तर मी इंस्टाग्रामवर जाईल. कारण मला समजा माझे टी शर्ट फक्त आणि फक्त त्या कॉलेजच्या मुलामुलींना विकायचे असतील, तर त्या 15 ते 25 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींना मला टार्गेट करायचं असेल, तर मी माझी तिथे मी राहील इंस्टाग्रामवर. अन्यथा नाही, गरज नाही. कारण माझा कस्टमर आज इंस्टाग्राम वापरत नाही. कारण आपण म्हणजे जे आपला कस्टमर आहे फेसबुक शक्यतो वापरतो, म्हणून आपल्याला फक्त फेसबुक बस झालं, आपल्याला इंस्टाग्राम जायची गरज नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जायची गरज नाही. आज तसं म्हटलं तर गुगल म्हणजे सोशल मीडिया असेल, ईमेल असेल, असे बरेचसे डिजिटलचे माध्यम आहेत, पण प्रत्येक ठिकाणी जायची आपल्याला आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी माझा कस्टमर आहे, ज्या ठिकाणी माझा ग्राहक आहे, मला त्याच ठिकाणी जायचं आहे. मला प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपल्याला हे माझा वेळ वाया घालवायची गरज नाही. त्यामुळे 2 ते 3 चॅनलच ठेवा. फक्त त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. त्याच्यात रेग्युलर तुम्हाला काहीतरी अपलोड करावं लागेल, टाकावं लागेल. तुम्ही फेसबुक पेज जर बनवलात तर त्याच्यात तुम्ही दररोज काही समजा केलात तर ते तुम्ही टाका. तुम्ही अजून हे पण करू शकता की जर समजा आता उदाहरणार्थ एक उदाहरण जसं की आपण हळदीचं पावडर समजा तुम्ही विकायला लागला, तर हळदीचे फायदे काय बघा. अजून त्याच्यामध्ये दुसरा एक मॅटर असतो की कॉन्टेंट क्रिएशन ज्याला म्हणतात. की कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे की म्हणजे ते कॉन्टेंटचा अर्थ असा नाही की ते म्हणजे माझं फक्त मी मार्केटिंग करतोय, म्हणजे माझा हा प्रोडक्ट आहे सारखं लोकांना म्हणजे चांगलं वाटत नाही. त्यापेक्षा लोकांना काय वाटतं की नाही बाबा तुम्ही हळद विकता हे भाग झाला, पण बट मी मुळात काय सांगतो, मी तुम्हाला हळदीचे महत्त्व सांगतो. हळद का खायची, हळद आरोग्याला का आवश्यक आहे. जसं की आपण मिलेट्स विकतो. मिलेट्स म्हणजे की जसं समजा आपलं तृणधान्य आहे किंवा आपले जे समजा वेगवेगळे ज्वारी, बाजरी, राळं किंवा आपले जे वेगवेगळे पदार्थ आपल्या जुन्या काळात होते, तर त्याला आपण भरड धान्य म्हणतो. तर ते भरड धान्य आज का महत्त्व आहे बाबा. पूर्वीच्या काळातली लोक का म्हणजे 200, 150 वर्ष किंवा 105 वर्ष जगायचे, तर त्याचं कारण होतं की ते आपलं साध्या भाकरीच खायचे. आपल्या गावाकडची कुठला तरी आजोबा आपलं 110 वर्ष जगायचा. आजकाल 30-35 झाले की आपल्याला लागतं, आपल्याला शुगर नाही तर बीपी होऊन जातो आपल्याला. तर ही परिस्थिती काय आहे, तर त्याचं महत्त्व सांगू शकता की भरडधान्याचं काय महत्त्व आहे. भरडधान्य हे असं पीक आहे की ज्याला जास्त पाणी लागत नाही, ज्याला स्प्रेइंगची गरज नाही, ज्याला जास्त म्हणजे खतं पण लागत नाही, केमिकलची गरज नाही, अगदी नैसर्गिक वातावरणात येऊ शकतं. जरी पाऊस एकदाच फिरीपार पडला तरी हरकत नाही, तरी पण ते येऊ शकतं. अशा पद्धतीची माहिती लोकांना द्या ना. त्याचं कारण असं आहे की हे 20-25 वर्षापूर्वीच्या लोकांना माहिती आहे. जे माझ्या वयाची साधारणतः 50-45 लोक आहेत त्यांना फक्त माहिती आहे की जुन्या काळी माझ्या आजी आजोबांनी कधीतरी राळं, सजगुरा किंवा ज्वारी असे काहीतरी होतं हे माहिती आहे. नवीन पिढीला माहिती आहे का? नवीन पिढीला काय माहिती, जन्मलेच ते पुन्हा पिझ्झाच्या जागा. पिझ्झाच्या लोकांना काय भाकरी माहिती, मग त्यांना माहितीची गरज आहे. तुम्हाला वाटतं कोण आमचं नाही साहेब आमचं कोण ऐकलं, अरे ऐकणारे आहेत लोक, तुम्ही टाका तरी, बघा तरी तुम्ही काय सांगता. अहो नवीन पोरांना काय माहिती मला सांगा. इथे ग्रॅज्युएट पोरं बरेच असतील, मी तुम्हाला विचार त्यांचं अज्ञानाची तुम्हाला कमाल वाटेल. त्यांना फक्त काय माहिती आहे का, ती इंटरनेटच्या जगात, इंस्टाग्रामच्या जगात आणि रीलच्या जगात जन्मलेली मुलं आहे. सॉरी त्याच्यासाठी कोणी असेल तर, पण ही फॅक्ट आहे, तुम्ही राग मानू नका. मग त्यांना माहित नाही हो, त्यांना माहित नाही कुठं काय असतं, राळं काय, ज्वारी असते, त्याचे फायदे काय असतात, किती लोह असतं त्याच्यामध्ये, किती आयन असतं, त्यांना माहिती नाही आहे. यू टेल देम, तुम्ही सांगा की नाही आम्हाला होतं, आमच्या काळात आम्ही असं करायचो. म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे, आपल्याला असं वाटतं ना की आपण आपल्याला स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. अंडर एस्टिमेट म्हणजे काय, अरे मला काय माहिती आहे. अरे तुम्हाला जेवढं माहिती आहे ती माहिती आहे ना. आतापर्यंत ज्या तुम्ही वयाचे झालात, जे काही शिकलात तेवढं सांगा. मी म्हणत नाही सगळ्या जगाचं नॉलेज आहे, काही गरज नाही आहे. नॉट नेसेसरी ॲट ऑल. ट्रू, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी काहीही खोटं सांगत नाही. जेवढं तुम्हाला आता माहिती आहे ना ते खूप आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीनं खूप आहे. जे काही चांगलं माहिती असेल ते सांगा ना लोकांना. ते जरी सांगितलं लोक बघायला तयार आहेत आज. कारण सोशल मीडिया आहे. नवीन पोरांना फक्त तेच सगळं रील्स ऐकून बोर झाले, पण तेव्हा अशा चांगल्या गोष्टी ज्या त्यांना ऐकायला मिळतील तेव्हा चांगल्या त्यांना गोष्टी शिकायला पण मिळतील. की बाबा जुन्या काळ कशा पद्धतीने आहार असायचे, मग एखादा 110 वर्षाचा आजोबा जगला कसा, त्याचा इंटरव्ह्यू घ्या.
त्याला सांगा 110 वर्ष जर काय खात होता आजोबा तुम्ही, म्हणजे आयला आम्ही आता 40 होतो की आम्हाला शुगर आणि बीपी आम्ही झाल्या आडवी पडलो. तुम्ही 110 वर्ष काय खाल्लं बाबा, सिक्रेट काय घ्या ना एखादा म्हणजे 15-20 मिनिटाचा जर तो व्हिडिओ व्हायरल नाही गेला तर तुम्ही मला सांगा का नाही जाणार. लोकांना जास्त जगायचं नाही का, लोकांना जगायचं आहे, लोकांना 200 वर्ष जगायचं, लोकांना अजून पण जगायचं आहे ना. मग परिस्थिती असे काहीतरी कॉन्टेंट तयार करा. म्हणजे कसं आहे की कॉन्टेंट क्रिएशन ही कशासाठी, माझी कंपनीच्या रिलेटेड करा, माझी म्हणजे जी काही कंपनी असेल, समजा हळद पावडर असेल तर हळदीच्या संबंधित काही असेल तर करा, भरड झाल्यानंतर भरड्याच्या संबंधित करा. हे नॉलेज सगळं लोकांना द्यायचं आहे आपल्याला. कॉन्टेंटचा अर्थ मी माझी कंपनी प्रमोट करतोय असं नाही आहे. कॉन्टेंटचा अर्थ की माझी जी काही मी प्रोडक्ट केलंय, बघा आज इथे एवढे सारे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, तर त्याचं काहीतरी महत्व आहे ना. जसं मी तुम्हाला सांगितलं काही वेळापूर्वी की जसं रामदेव बाबांनी योगा फक्त नाही, काय केलं रामदेव बाबांनी, काय केलं, काय सांगितलं, किती हजार कोटीची कंपनी आहे. मग ही गोष्ट काय केलं, कॉन्टेंट केलं. कॉन्टेंट म्हणजे काय तर फक्त पाय वर केले, खाली केले आणि शर्ट पण नाही घेतलं आणि तरी पण मस्त आपलं 7-8 किती हजार कोटीची माहिती असते. त्याला म्हणतात कॉन्टेंट क्रिएशन. की आज ही पर्सनल ब्रँडिंग झालेली आहे. पर्सनल ब्रँडिंग म्हणजे कसं आहे, जर मिलेटमध्ये जर एखादा माणूस काम करत असेल आणि मी सांगत असेल की मिलेटचं हे असतं महत्व, ते असतं महत्व, तर काही दिवसांना तुम्हाला त्या विषयातला एक्सपर्ट म्हणून बघतात लोक की नाही ही व्यक्ती एक्सपर्ट आहे या विषयातली, यांना खूप माहिती आहे, नॉलेज आहे आणि यांच्याकडून आपण हे प्रोडक्ट तयार करतात, यांच्याकडून घेतलेलं आम्ही बनवलेलं प्रोडक्ट घेतलं पाहिजे, कारण हे माहिती आहे बरं, यांना खूप माहिती आहे विषयात. आता त्यांना काय माहिती आहे, तुम्हाला किती माहिती आहे, म्हणजे त्यांना हे माहिती नाही की तुम्हाला जेवढं काय माहिती तुम्ही सांगितलंय. म्हणून म्हणतो की ही गोष्ट अशी अंडर एस्टिमेट करायची गरज नाही की मला किती माहिती आहे, मला जास्त माहिती नाही साहेब, मला काय त्याच्यावर PhD केलेलं होतं. अरे असू दे, PhDचा विषय वेगळा आहे. तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं तरी लिहा. PhDचा माणूस डॉक्टर झाला कारण त्याला ते डॉक्टरकी पद पाहिजे होतं म्हणून, सॉरी मी असं ते PhD. तर म्हणजे कसं आहे की ही परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला जर व्यवसायामध्ये यायचं असेल तर तसं कॉन्टेंट आपल्याला क्रिएट करायला. थोडंसं मी म्हणजे कदाचित तुम्हाला हे थोडंसं ओढून जात असेल, पण मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगत होतो, बाकी काही नाही. तर हे आपल्याला करावं लागेल, कारण कसं आहे जे तुम्हाला माहिती आहे, ज्या व्यवसायात तुम्ही आहात, नुसतं प्रोडक्ट, हे बघा मी तुम्हाला सांगू का, आजच्या काळात नुसतं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, मी एखादं प्रोडक्ट बनवलं, तुम्ही विकत घेतलं, याला महत्त्व नाही जास्त. तुम्ही मान्य करा न मान्य करा ही गोष्ट आहे. कारण कसं आहे, लोक आता इमोशनली तुमच्याशी अटॅच होऊ इच्छितात, लॉंग लाईफ अटॅच होऊ इच्छितात. तुम्ही जर एखादं चॅनल सुरू करून तुम्हाला लोकांना माहिती दिली, लोकांपर्यंत गेला, अरे घेताना म्हणतात नाही ह्या मॅडम, अरे तुम्ही तो व्हिडिओ बनवला होता का, तुम्ही त्याची माहिती आम्ही बघितली, हां तुम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, हा नाही तुमचं द्या मग आम्हाला. अशा पद्धतीचं आहे. म्हणजे लोक तुम्हाला त्या माध्यमातून बघू इच्छितात. त्यामुळं आज नुसतं ट्रान्झॅक्शनचं युग नाहीये, तर तुम्हाला लोकांशी ह्या गोष्टी पण कनेक्ट कराव्या लागतील आणि तीच लोक यापुढे जगतील, पुढे जातील. बघा एक काळ असा होता की फक्त आणि फक्त आपल्याकडं हिरो मंडळी, फक्त जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमध्ये असणारी मोठी मंडळी फक्त मोठी होती. आणि त्याच्यानंतर काही युग अशी आली, आता जी नवीन मुलं आहेत तर त्यांना विचारतं युट्यूबर्स त्यांची हिरो आहेत. ती लोक जास्त ह्या लोकांना ओळखत नाही, युट्यूबर त्यांची हिरो आहेत. त्याचं कारण आहे जग बदललं. त्यांना माहिती आहे युट्यूबर जो बोलतो, अरे आपण इतके लोक त्यांना फॉलो करतो, किती छान बोलतो, तो माझा हिरो आहे. हिरो म्हणजे तो माझी एक आयडेंटिटी आहे. तर त्या पद्धतीनं आज तयार झालेलं जग आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा की या ठिकाणी त्याचा आपल्याला फायदा घेतला पाहिजे की आज जग बदललेलं आहे आणि मला हे करत असताना एक बघितलं पाहिजे की मी कुठल्या पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी जे काही तुम्ही प्रोडक्ट ज्याची तुम्हाला माहिती असेल ती माहिती तुम्ही लोकांना देत चला. त्याचे व्हिडिओ बनवा, कॉन्टेंट बनवा, जे काही असेल तुम्ही बनवा आणि लोकांपर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणून फक्त ट्रान्झॅक्शनचं युग नाही आज, तर ट्रान्झॅक्शनपेक्षा सुद्धा पुढे गेलेलं युग आहे. आणि या काळात आपल्याला मागे राहून चालणार नाही. जसं म्हणून सांगितलं की आपल्याला डिजिटलचं माध्यम एक खूप चांगलं माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. तर नेक्स्ट स्लाइड घ्या पुढची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं बघा दुसरं हे आहे की शोकेस हाऊस सोशल मीडिया. आता हे सोशल मीडियाबद्दल तुम्हाला सांगितलं मी. नंतर आता काही टूल्स या ठिकाणी सांगितले, जसं कॅनवा वगैरे सांगितलेलं आहे. तर कदाचित तुम्हाला हे थोडंसं टेक्निकल असल्यामुळे कळणार नाही. आता बघा बिहाइंड द सीन्स व्हिडिओ म्हणजे कसं आहे की फार्म टू टेबल, तुम्हाला जसं सांगितलं ना की असं एक एखादा व्हिडिओ बनवू शकता
की बाबा तुमच्या शेतातून तुम्ही कसं आणता हे मटेरियल. लोकांना कसं जास्त आता बघा आपण जे व्हिडिओ बघतो ना की कुणी असं माझ्यासारखं भाषण देणारा माणूस तुम्हाला जास्त म्हणजे आपण बघत नाही. आपण काय बघतो एखादा माणूस आपला शेतात गेला आहे काहीतरी कट करतोय म्हणजे पीक कट करतोय त्या ठिकाणून तो कशांच्या माध्यमातून आणतोय बैलगाडी असेल किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणतोय असे व्हिडिओ लोकांना आवडतात. म्हणजे लोक जास्त उगेच बघतात लोक की काय असेल पुढे काय केलं त्यांनी तिथून त्यांनी ते उचललं समजा टोपलं तिथून कुठं घेऊन गेला तो त्याच्या फॅक्टरीत घेऊन गेला का उगेच लोक आपलं बघत असतात. म्हणून हे लोक जास्त लोकांना ते आवडतात. म्हणून असे जर तुम्ही व्हिडिओ त्याला म्हणतो आपण बघा बिहाइंड द सीन. आता बघा लोक पिक्चर एखादा पिक्चर झाला तर बिहाइंड द सीन बघतात की नाही शाहरुख खान अच्छा ठीक आहे स्क्रीनवर तर असा होता पण स्क्रीनवर येण्याच्या अगोदर बिहाइंड द सीन काय झालं हा सीन पिक्चरवर दाखवला तुमचं एडिट करून पण रिअलमध्ये काय झालं त्याला म्हणायचं बिहाइंड द सीन. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट तर तयार केलं हो प्रोडक्ट तुमचं फायनल प्रोडक्ट आहे फिनिश प्रोडक्ट आहे बट ते बनवत असताना तुम्ही काय केलं दॅट इज कॉल्ड बिहाइंड द सीन. आणि हे बिहाइंड द सीन आजकालच्या नवीन पोरांमध्ये खूप फेमस असतं. अरे बिहाइंड द सीन लोक बिहाइंड द सीन जास्त बघतात. तुम्ही विचारा कुठे असतं ते मागे मुली तर त्यांना ते खूप आवडतं आजकाल लोक. मग हे बिहाइंड द सीन असतं ना ते तुम्ही तसे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता की नाही बिहाइंड द सीन आम्ही प्रोडक्ट बनवायच्या अगोदर काय काय केलं म्हणजे आम्ही शेतातून तो माल आणला अशा पद्धतीने क्लीन केला पाण्याने स्वच्छ केला त्याला त्याच्यानंतर आम्ही वाळवला त्याच्यानंतर ती प्रक्रिया केली त्यामुळे आम्ही हा जो माल आहे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीनेच केलेला आहे. हे सगळं त्यांना पण जसं सांगितलं तसं तुम्ही सांगू शकता. म्हणून ते बिहाइंड द सीन त्याची गोष्ट आहे. सीजनल प्रमोशन्स अँड फेस्टिव्ह कॅम्पेन्स जसं तुमच्याकडं जर काही सीजनल काही समजा आता हा फेस्टिवल सुरू आहे समजा तर ग्लोबल एक्झिबिशन निमित्त तुम्हाला 15% डिस्काउंट असं तुम्ही सांगू शकता. तर त्या प्रकारे तुम्ही प्रमोट करू शकता. कॅनवा म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती कॅनवामध्ये जर जाऊन तुम्ही एक छोटे छोटे असे म्हणजे हे बनवू शकता त्याला म्हणतो आपण की बाबा बॅनर्स टाईपमध्ये बॅनर म्हणतो आपण त्याला. तर त्या बॅनरमध्ये ते रेडीमेड असतात फक्त तुमचे नावं टाकायचे असतात तुमचे प्रोडक्ट टाकायचे असतात की आजच्या ग्लोबल एक्झिबिशनच्या निमित्ताने आम्ही 5 दिवस तुम्हाला 15% डिस्काउंट सरसकट आम्ही देतो असं जर तुम्ही टाकला तर लोक तुमच्याकडे जास्त येऊ शकतात. तर अशा पद्धतीचे प्रमोशन तुम्ही करू शकता. नेक्स्ट स्लाइड घ्या प्लीज. तर बघा जसं सांगितलं प्लॅटफॉर्म जो आहे फेसबुक आहे इंस्टा आहे यूट्यूब आहे. आता टिप्स फॉर व्हॉट्सॲप मार्केटिंग पण एक मोठा विषय आहे. व्हॉट्सॲपमध्ये आता ऑटोमेशन आलेले आहेत. व्हॉट्सॲपमध्ये आपण जसं सांगितलं तुम्हाला एखादं जर तुम्हाला तुमच्याकडं खूप कस्टमर तयार झाले असतील की तुमचा प्रोडक्ट घेऊन तर त्याची एक व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही करू शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपची मार्केटिंग त्या तुम्ही करू शकता. तर ग्रुप एंगेजमेंट स्ट्रॅटेजीज आता ते ठीक आहे पार्टिसिपंट्स ठीक आहे नेक्स्ट घ्या. आता हे तुम्हाला जसं सांगितलं की हा एक ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म आहे. तर ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्ममधून वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता बघा दुसरी एक त्याच्यामध्ये मला आठवलं म्हणून सांगितलं जसं आपल्याकडं एक हे आहे म्हणजे एक मोठं प्लॅटफॉर्म जसं की चायनामध्ये अलिबाबा तुम्हाला माहिती असेल तर तसंच आपल्याकडे इंडिया मार्ट आहे. इंडिया मार्ट म्हणून एक मोठं प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन आहे. तर इंडिया मार्टमध्ये जर म्हणजे बल्क ऑर्डर्स म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या ऑर्डर्स 100 किलो किंवा 1000 किलो अशा ज्या मोठ्या मोठ्या हे असतात ऑर्डर्स असतात तर ते इंडिया मार्टवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या कंपनीचं. इंडिया मार्ट काय करतं की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतं की इंडिया मार्ट तुमचे प्रोडक्ट हे करतं जसं की म्हणतात की प्रमोट करतं. जसं की ॲमेझॉन आहे. ॲमेझॉन हे खूप प्रोफेशनल आहे पण इंडिया मार्ट आहे की आपल्या भारताच्या प्रोडक्टसाठी आहे. तर इंडिया मार्टवर तुम्ही रजिस्टर करू शकता. तुमचं जसं गुगल पेज आहे तसंच तुम्हाला सेम तो फॉर्म भरावा लागतो त्या ठिकाणी. आणि तो B2B प्लॅटफॉर्म म्हणतो आपण त्याला. B2B म्हणजे काय की तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या बिझनेसला देऊ शकता. तर तो एक B2B प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही B2Bच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तर तिथे तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि अशा ठिकाणी होतं काय तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्ही जर 1000 किलोची ऑर्डर तुम्हाला समजा आली तर त्या ठिकाणी तर सगळ्यात महत्त्वाचा तो एक विषय आहे इंडिया मार्टचा. आणि आपण म्हणजे त्या इंडिया मार्टचं एक वैशिष्ट्य असं आहे की मोठ्या ऑर्डर ज्या असतात त्या मोठ्या ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
म्हणजे 1000 किलो 500 किलो अशा ऑर्डर्स आपल्याला येऊ शकतात आणि त्या कंपनीला डायरेक्ट आपल्याला आपण ते विकू शकतो. तर याच्यानंतर आपण एक पुढच्या एका अजून याच्याकडे ती जी दुसरी ही आहे PPT ती दाखवा. ती जी आपली PDF आहे बघा, ONDCची PDF आहे ती हे करा. तर समजते का, काही समजलं किती जणांना काय काय म्हणजे मी खरं खूप लांब थांबलो, मी थोडं समोर यायला पाहिजे खरं. जर म्हणजे कारण काय तुम्हाला समजते का? बरं, सगळ्यात महत्वाचं काही प्रश्न असतील तुमचे तरी पण तुम्ही विचारा. आपल्याकडं मी एक अजून एक 10-15 मिनिटं तुमच्याशी म्हणजे हे माहिती सांगेन. महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे की आपले प्रश्न जे असतील ते प्रश्न तुम्ही विचारा. प्रश्न कुठलाही छोटा मोठा असं समजू नका, कारण आपल्याला या ठिकाणी आपल्याला जसं मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे आहेत. या ठिकाणी फक्त माहिती देऊन मला जायचं नाही आहे, तर आपल्याला या ठिकाणी त्याचा वापर प्रत्यक्षात कसा करावा आपण त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर मी काय म्हणतो त्याच्या अगोदर एक आपण ती व्हिडिओ होती बघा, ती व्हिडिओ एक फक्त थोड्या वेळासाठी आपण दाखवूया. तसं ती मोठी व्हिडिओ आहे. एक राजस्थानच्या महिला आहेत, तर त्यांनी गावातून अगदी खेड्यात होती ती महिला, तर त्यांनी तो व्हिडिओ म्हणजे त्यांनी गावातून हा उद्योग अगदी आपला असारखा सुरू केलेला आहे. तर त्यांनी आज म्हणजे सांगताना अशी परिस्थिती आहे की म्हणजे मॉल त्यांनी सुरू केले स्वतःचे मॉल म्हणजे मुंबई पुणे सुरत अशा ठिकाणी 5 आणि 20 मॉलचं पुढं त्यांना प्रपोजल आलेलं आहे पूर्ण भारतामध्ये. तर ही गावातून सुरू केलेली एक महिला आहे. त्यांचं ॲक्च्युली सीधी मारवाडी नावाची एक त्यांची यूट्यूब चॅनल आहे. ही गावातली महिला आहे बघा. थोडंसं व्हिडिओ मोठा करा आणि आवाज करा. त्यांनी सुरुवातीच्या काळात यूट्यूब चॅनल चालू केलं. जी महिला आहे ही यूट्यूब चॅनल चालू केलं त्यांनी आणि नंतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांची व्यवसाय विक्री सुरू झाली. आणि बघा हळदी मसाले असेच प्रोडक्ट बनवतात. आता ही जी व्हिडिओ आहे याला किती व्ह्यू आहेत बघा, 359,000 म्हणजे 3,60,000 आसपास व्ह्यू होते. ऑडिओचा काहीतरी इसीलिए इसको थोड़ा धूप में देना जरूरी होता है. हल्दी और धनिया को 2-3 घंटे तक धूप में रख दिया. अब हम इसका पाउडर बनाने के लिए फैक्ट्री में चलते हैं. ये हमारे गांव की फेमस कुड़ी की मिर्चें हैं और ये जो मिर्चें हमने गिल्ली मिर्चें या किसानों से डायरेक्ट खरीदी है और इनको यहीं पर खेत में 15 दिन सुखा दिया और अब ये सूख के तैयार हो गई है. तो इन्हीं से हम मिर्ची का पाउडर तैयार करेंगे. सबसे पहले हम मिर्ची का जो ये डंठल होता है इसको हटाएंगे. जोधपुर में सोइला मखानिया पूड़ी जैसे गांव की बहुत ही फेमस मिर्चें होती है. ये जो मिर्ची होती है एकदम देसी होती है और इसका एकदम लाल कलर आता है. ये खाने में बहुत स्वादिष्ट होती है. तो हम इन्हीं से पाउडर तैयार करेंगे. ये हमारे भारत में नहीं बल्कि पूरे विश्व में हर जगह जाती है और बहुत ही फेमस यहाँ की मिर्चें है. ज़्यादातर क्या होता है ये मिर्चें डायरेक्ट किसान जो है मंडी में बेचते हैं तो इनको वो जो मूल्य है इनका वो नहीं मिल पाता है और हमने डायरेक्ट किसानों से खरीदा है तो हमें भी 2 रुपये सस्ता पड़ा है और उनको भी अपना जो उचित मूल्य है वो मिल गया है और डायरेक्ट ये जो माल है हमने खेत से उठा लिया. इसको डायरेक्ट ज़मीन पे सुखाया जाता है ताकि ये मिर्चें जो खराब होती है उनसे दूसरी मिर्चें खराब ना हो और सूख भी जल्दी जाती है. तो इनको डायरेक्ट रेत के ऊपर ही सुखाया जाता है.
ये जो सारा काम है ये मैं खुद नहीं करती हूँ, लेकिन जो मेरे साथ महिलाएं काम करती है वो कैमरे के सामने आने से हिचकिचाती है। उनको कहीं ना कहीं ऐसा लगता है कि मैं कैमरे के सामने नहीं आऊँगी, इसीलिए मैं वीडियो के पर्पज से आपके सामने आ रही हूँ। बट ये ज़्यादातर काम हमारे आसपास की जो महिलाएं हैं वही करती है। और सिद्धि मारवाड़ी परिवार का यही उद्देश्य है कि आप तक प्योर 100% नेचुरल प्रोडक्ट आपके हाथ में आए और गांव की जो आसपास की महिलाएं हैं उनको मैं थोड़ा रोजगार दे पाऊँ। नॉर्मली कोई भी मसाला या तेल कंपनी अपने प्रोडक्ट कैसे तैयार करते हैं वो प्रक्रिया आपको कभी नहीं बताते हैं। उसके क्या क्या कारण रहते हैं आप कमेंट बॉक्स में लिखकर जरूर बताएं। कई लोग मुझे भी बोलते हैं कि अगर आप अपने प्रोसेस का वीडियो सबको दिखाओगे तो लोग आपको कॉपी करने लगेंगे, लेकिन ये मेरे लिए खुशी की बात होगी कि कोई मुझे कॉपी करके अपना व्यवसाय शुरू करेगा और इस दुनिया को शुद्ध और नेचुरल प्रोडक्ट उपलब्ध करवाएगा। जब मैंने राजस्थानी भाषा का पहला यूट्यूब चैनल बनाया था तब भी कई महिलाएं हिम्मत करके आगे आई और राजस्थानी पहनावों में भाषा में रहकर वीडियो बनाने शुरू किए और मुझे बहुत खुशी होती है कि मेरे एक आइडिया की वजह से आज उनका घर चल रहा है और वो भी 4 पैसे कमा रही है। ये है हमारी ओखली, इसमें हल्दी और मिर्चें कूटी जाती है। तो इसमें कैसे प्रोसेस होता है वो मैं आपको दिखाती हूँ। जैसे पुराने टाइम में हम ओखली से कूटते थे घर में मसालों को, तो उसी टाइप से अभी ये मशीन पे फिट किया गया है, क्योंकि इतनी वो महिला में अभी वो शक्ति नहीं है कि वो हाथ से कूट सके और इतने सारे मसालों को तैयार कर सके। तो इसमें ये जो 2 लकड़ी के कूटने के लिए लगे हुए हैं और ये जो है अंदर का ये पत्थर का बना हुआ है। जैसे पुराने टाइम में हमारे पहले बुजुर्ग जो मसालों को कूट के तैयार करते थे उसी टाइप से, और वही पारंपरिक प्रोसेस से ये सारे मसाले तैयार होते हैं। तो इसमें हम डालेंगे, ये धूप में रखी हुई 2-3 घंटे तक हमने धूप में जो रखी थी हल्दी उनको डालेंगे। इसमें हल्दी पीसी जाती है और इसमें इसी प्रोसेस के साथ मिर्ची तैयार की जाती है। तो मैं इनको भी खोल के दिखाती हूँ। तो इसमें हम डालेंगे सूखी हुई लाल मिर्च, मिर्ची हम डालेंगे सरसों का तेल जो हमारे यहाँ यहीं पे तैयार होता है हमारी फैक्ट्री में। इसमें नाप के 100 ml तेल डाल देते हैं ताकि मिर्ची कूटते समय इसकी जो डस्ट होती है वो भी कम उड़े, और तेल डालने से मिर्ची का कलर भी अच्छा आता है और ये लंबे समय तक खराब नहीं होती है। तो अब हम इसके ढक्कन लगा देते हैं। आपको दिखाती हूँ कि ये चलती कैसे है, इसमें ये हल्दी कैसे कूटी जाती है, कैसे प्रोसेस होता है, तो वो सब मैं दिखाती हूँ। ये एकदम नेचुरल प्रोसेस से कूटा जाता है, ऐसे हमारे बुजुर्ग मसाले तैयार करते हैं। घंटे के बाद इसको चेक कर लेते हैं। ये कूटने वाले हैं, इसको ऊपर कर लेते हैं। स्पीड 1.5 है, 1.5 की स्पीड। तो हम लेके जाएंगे छानने के प्रोसेस। रोटी वीडियो है, निकाल लिया है।
वो साथ तो ये हल्दी अब आपकी और जो हमें पैकिंग करने के लिए मोटी मोटी अभी हम चक्की में इसको हल्दी को पीस डाल दिया, इसको स्टार्ट कर देते हैं हाथ से जो उसमें बच जाता एकदम गर्म किया जाता है यहाँ पे और एक यहाँ पर पिसने के बाद एकदम ठंडे रहते हैं, मसाले पिसे जाते हैं। अब हम इसको छाननी हल्दी लेके पिस गई है, पहले कूट कर आपको एक ये इधर अच्छे चलने के बाद हम इसमें पैक करने ऑयल की बोतल वगैरह, सरसों का जो तेल है साथ मुझे भी बहुत है सब इसमें हमने MRP, बैच नंबर और पैकेजिंग डेट फिक्स कर ली है। जो पाउच है उस पर सील और पैकेजिंग डेट, पाउच पर सील लगाकर तैयार है। ठीक है, इसको पहले हम मेजर करेंगे, इसको पैक कर लेते हैं। फिर इसको सीलिंग मशीन का जो पाउच है परचेज कर सकते हैं से ये जो हमारे वहाँ से भी परचेज कर सकते हैं। घर बैठ के हमारी फैक्ट्री है, वहाँ पर रुक के आप इसको सारे मूंगफली लेंगे, उसको मेजर कर काम लेते हैं। वही मूंगफली है, ये खाने को ये लगभग 11 किलो मूंगफली ले ली है। मशीन के पास तब वहाँ महिलाएं काम करते, गांव के भाइयों को रोज सीने लगे और हमारे आप लोगों तक हर चीज़ को भी लाभ हो, को भी फायदा होगा। जो आसानी से 11 किलो घाट में से ऑयल नहीं निकलेगा, उसमें बार बार ऐसे हाथ मूंगफली का तेल निकल रहा है। टंकी में जब डाल दें तो डबल वाली जाए, दूसरी बार छान रहे हैं। पीछे जो कचरा रहता है इसको तरीके से छानकर टंकी जो सारा कचरा होता है वो मूंगफली है, दूसरी टंकी इनको इसमें से जो ऊपर तेल है एक बर्तन से दूसरी टंकी, इसमें से जो भी कभी एकदम साफ घी की तरह है और एकदम RPM पर बटरल जो होते हैं वो खाते हैं, वो मौजूद रहते हैं। इसका जो स्वाद है, इसीलिए हमने हमारी कंपनी है ये देख। ठीक आहे, बंद करा। तर बघितलं तुम्ही की अगदी ही जी महिला आहे तर त्यांनी स्वतः आता ही एकदम खेड्यातली महिला आहे असं वाटत नाही, तुम्हाला वाटत नाही? आता त्या थोडंसं म्हणजे आता हे यूट्यूबचं चॅनल असल्यामुळे आता त्या चांगलं थोडंसं व्यवस्थित राहायला लागलं नाही, तर पूर्वी त्यांचे चॅनल खूप हे होतं। तर अशा पद्धतीनं म्हणजे एकदम गावातली सुद्धा एक महिला, आता हे कशामुळे मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही जे करताय आता ती जी करते ती स्वतः सांगते की तिची पूर्वी आता बघा आता दळायच्या मशीन आलेल्या आहेत आपल्या बऱ्याचशा। लोक आपण म्हणायचो की पूर्वीच्या काळात आपली आई असेल, आजी असेल, ते कुठून करायचे सगळ्या गोष्टी। आपल्याकडं पूर्वीच्या काळी माहिती आहे की आपल्या घरामध्येच हे सगळं ज्याला उखळ म्हणायचो, तर उखळी होती पूर्वी। तर तिची कन्सेप्ट तीच आहे, ती तिचा तर एक मोठा व्हिडिओ म्हणजे खूप म्हणजे इंटरव्ह्यू झाला होता मोठा, आणि ती आता खूप मोठ्या टर्नओव्हर करायला लागली, करोडोमध्ये। तर म्हणजे बऱ्याच लोकांना मग आता मार्केटिंग तिनं कसं केलं बघा, त्यांनी सांगितलं की बघा तुमच्या आजी आजोबांनी जी गावातली जी खरी जुनी जी उखळाची संस्कृती आहे तर ती संस्कृती तिनं मॉडर्न स्वरूपात आणली, त्यांनी तशा मशीन बनवून घेतलेल्या आहेत। ती जी सांगत होती की आम्ही अशा पद्धतीनं म्हणजे मिरची कुटतो आणि ती हळद कुटतो, तर ती जुनी पद्धतीची आहे, फक्त ती नवीन पद्धतीनं ती मशीन लावून केल्यामुळे काय झालं त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीची मागणी लोकांना जास्त आहे। आणि ती पण सांगितलं की आम्ही सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने वाळवण्यापासून पूर्ण प्रोडक्ट तयार करेपर्यंत तिने दाखवलं त्याने। मग आता काय होतं आपल्याला एक विश्वास येऊन जातो की नाही हे आता हे चॅनल काय यूट्यूब आहे, हे फ्री आहे, हे म्हणजे बघा सगळ्यांसाठी आहे, आपण किती वापरायचे, याच्यातून किती पैसे कमवायचे। आता ती महिला फक्त आणि फक्त डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून येऊन यूट्यूब चॅनल करूनच ती इतक्या मोठ्या व्यवसाय करू शकलेली आहे। म्हणजे सांगायचं या ठिकाणी की त्याचा वापर डिजिटल मीडियाचा खूप मोठा आहे, तो आपण करू शकता। आपण याच्यानंतर फक्त एक मोठं OMDC नावाचं प्लॅटफॉर्म आहे,
शासनाचं त्याच्याबद्दल एक 10 मिनिटाचा विषय घेऊन मी माझं प्रेझेंटेशन संपवणार आहे. प्रत्येक 10 मिनिटाचा विषय ONDC चालू केला तुम्ही. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला ONDC काय आहे, हे ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स नावाचं एक शासनाची वेबसाईट आहे, शासनाचं ई-कॉमर्सचं प्लॅटफॉर्म आहे. आता हे का आवश्यक आहे ONDC? कारण ONDC मध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय, जसं आपल्याकडं Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे, ह्या कंपन्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. या कंपन्या काय करतात, समजा समजा मी हळद पावडर बनवतोय, समजा किंवा तुम्ही बनवताय आणि तुम्ही सांगितलं Amazonला की आमचं हे पावडर तुमच्या प्लॅटफॉर्मवर विकायला आम्ही देणार आहे. तर ती Amazon काय करते, आज कंडिशनला 30% कमिशन घेते. म्हणजे अपफ्रंट ती सांगते की 30% आम्हाला पहिल्यांदा तुम्ही देत असाल तरच आम्हाला तुमच्याकडे अन्यथा देऊ नका. मग पहिल्यांदा कॉस्ट आपली तिथे वाढून जाते. म्हणजे आपला जो एकदम आपलं मार्जिन आहे, ते मार्जिन पहिल्यांदा तीच Amazonच कंपनी बऱ्यापैकी खाऊन जाते. तर हे 30% तिथं मागते. आणि दुसरी गोष्ट, तो जो कस्टमर आहे तर त्यांनी जर समजा मागणी केली त्याच प्रोडक्टची तरच ती देणार, नाहीतर स्वतःहून Amazon काही त्याच्यात प्रमोट करत नाही. तर ह्या सगळ्या अडचणी बघून शासनाने काय म्हटलं की आपल्याला जर हे अशा छोट्या छोट्या महिला उद्योग असतील किंवा असे छोटे छोटे शेतकरी उद्योग असतील, अशा सगळ्याला प्रत्यक्ष हे ई-कॉमर्सची कंपनी करणं किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करणं हे शक्य नाही. म्हणजे बऱ्याच जणांना थोडंसं चॅलेंजिंग पण वाटतं. आता आपल्याला एवढी माहिती सांगितल्यानंतर आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. हे बघा, ठीक आहे, सांगताय साहेब तुम्ही, सगळं चांगलं आहे, मान्य आहे, पण हे आम्हाला सगळं कसं करायचं वगैरे. तर हे सुरुवातीला जर समजा तुम्ही करू शकत आहात तर चांगली गोष्ट आहे. नाही तर दुसरं एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचं नाव आहे ONDC. हे शासनाचं प्लॅटफॉर्म आहे. तर याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. याच्यामध्ये कुठलीही फीस नाही आहे. तर ह्या रजिस्ट्रेशन करत असताना परत तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करा. आज घडीला काय झालं की जसं Amazon आणि फ्लिपकार्ट हे प्रायव्हेट आहे, तसं आज हे प्लॅटफॉर्म तुम्हाला शासनानं उपलब्ध करून दिलेलं फ्री प्लॅटफॉर्म आहे. फक्त या कंपनीला आता 2 वर्ष झालेली आहेत. तरी या कंपनीसोबत आतापर्यंत खूप मोठे वेगवेगळे सप्लायर्स जोडलेले आहेत, आपल्यासारख्या कंपन्या जोडलेल्या आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या जोडलेल्या आहेत. आणि ह्याला सगळ्या म्हणजे पेमेंट चे करणारे लोक, सगळ्या बँका, हे सगळ्या गोष्टी, कारण हे शासनानं स्वतः तयार केलेलं आहे. बघा, ह्याच्या मागची थोडीशी तुम्हाला महत्त्व कधी कळेल मी तुम्हाला सांगतो, थोडंसं महत्त्वाचं. आपल्याला माहिती आहे का, आधार कार्ड जे शासनाची स्कीम होती, केंद्र शासनाने जेव्हा आधार कार्ड म्हणजे सगळ्याचे आधार कार्ड आपल्याला माहिती आहे की आहेत आज. म्हणजे आज आयडेंटिटी भारतामध्ये जर राहायचं असेल तर आज आधार कार्ड कंपल्सरी आहे, हे सगळ्याला माहिती आहे. तर हे आधार कार्डची जेव्हा योजना लॉन्च केली सरकारने, तेव्हा ते जे म्हणजे इन्फोसिस कंपनीचे नंदन निलेकणी म्हणून एक व्हाईस म्हणजे प्रेसिडेंट होते आणि ते त्याचे म्हणजे त्या कंपनीमध्ये होते, इन्फोसिसमध्ये. तर हे शासनालाही माहिती आहे की हे शासन एकट्याने काम करू शकणार नाही, कारण शासनाचा कारभार सगळ्याला माहिती असतो की शासनानं जर समजा ह्याचं काम केलं असतं तर खूप अवघड झालं असतं. म्हणून शासनानं काय केलं की एक ती आधार कार्ड पूर्ण करण्यासाठी एक प्रायव्हेट कंपनी किंवा इन्फोसिस सारख्या कंपनीला त्यांनी हे केलं होतं आणि पूर्ण त्यांचं एक मंडळ त्यांनी बनवलं. तर तसं जे आधार कार्ड झालं त्याच्यानंतर दुसरं मोठं शासनाचं यश होतं हे UPI पेमेंट. UPI म्हणजे आज 10 रुपयाचं जरी पेमेंट आपण केलं तर आपण गुगल पेनी करतो. भाजीवाल्याला सुद्धा पेमेंट जर आपण 10 रुपयाचं देतो तरी 5 रुपयाचं पण देतो. तर ही जी सगळी सरकारची योजना होती ती जेवढी महत्वाकांक्षी योजना होती, तिसरी सगळ्यात महत्वाकांक्षी योजना ONDC आहे. म्हणजे तुम्हाला महत्वाचं कळालं असेल की ONDCचं एवढं महत्व आहे. शासन याच्यानंतर सगळ्या गोष्टी ONDCचे तुम्हाला ऐकायला मिळेल. आज तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकत असाल, पण ह्याच्यानंतर खूप वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल ONDC काय आहे. तर तुम्हाला ती प्लॅटफॉर्म मी सांगतोय की त्याच्यावर रजिस्ट्रेशन तुम्हाला कुणीही करू शकतो. वैयक्तिक माणूस असेल किंवा महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कुणीही असाल तरी पण याच्यात करू शकतो. ज्यांना या प्लॅटफॉर्मवर विक्री करायची आहे त्यांना याच्यावर प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकता. आता जसं सांगितलं की जर तुम्हाला एखादा माणूस अमेरिकेत असेल आणि त्याला जर नारायणगावची हळद तिथं खरेदी करायची असेल तर या प्लॅटफॉर्मवर करू शकेल आता, कारण या प्लॅटफॉर्मवर ती उपलब्ध आहे. कारण याच्यावर वेगवेगळ्या कुरिअर कंपन्या, आता जसं सांगितलं तुम्हाला की महिलांना आज चॅलेंज असतो की जर माझ्याकडे ऑर्डर आली तर त्याला कुरिअरवाल्याला कधी पोहोचा, त्याला फोन करा, त्याच्याकडे नेऊन द्या वगैरे सगळे चॅलेंजेस. तर हे चॅलेंजेस इथे राहणार नाही तुम्हाला. इथे काय होईल, इथे तुम्हाला तो कस्टमर ऑर्डर देईल
कस्टमरची ऑर्डर तुम्हाला सिलेक्ट करेल की या कंपनीला मला ऑर्डर दिली 100 नगाची ऑर्डर, तर हे प्लॅटफॉर्म फक्त माध्यम आहे. हे कसं आहे, हे तुम्हाला माध्यम आहे. आता आपण गुगलवर पे करतो, जीपे करतो. जीपे करताना काय करतो, आपण स्कॅन करतो. स्कॅन केले की आपण त्या माणसाच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जातात. आता कसे जातात ते विचारू नका. आता तुम्ही कसे जातात बाबा, अरे ते स्कॅनर आहे, त्याला काय सिस्टीम आहे, त्याला काय त्याच्यावर कोडिंग केलंय वगैरे वगैरे, ते काही विचारायचं नाही, पण जातात की नाही पैसे. तसंच आहे ONDCला काय, आता तुमच्याकडे ऑर्डर येणार आहे, तुमच्याकडे तुम्ही सगळं तयार केलं, रजिस्ट्रेशन केलंय, तुमच्याकडे ऑर्डर येणार. तर अशा पद्धतीचा सोपा प्लॅटफॉर्म आहे हा ONDC. सोपा म्हणजे अजून त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं बाकी आहे. त्याच्यानंतर शासनाचं प्रत्येक नाबार्ड असेल किंवा असे आपल्यासारखे कृषी विज्ञान केंद्र असेल, प्रत्येकाला त्याच्यातून ट्रेनिंग सुरू करणार आहेत शासनात की बाबा प्रत्येक उद्योगाचं याच्यावर रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. कारण कसं आहे की सगळ्यात महत्वाचं आजच्या काळामध्ये जसं शासनालाही माहिती आहे की म्हणजे विक्रीचा मोठा चॅलेंज आहे. शासनाने आतापर्यंत खूप मोठी बचत गट निर्माण केली, शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केल्या, पण 95% शेतकरी कंपन्या बंद आहेत किंवा आज काम करत नाहीत. फक्त 5% लोक काम करतात, फक्त 5% बचत गटात काम करतात. त्याचं कारण आहे की मार्केटिंग होत नाही, सेलिंग होत नाही. ते चॅलेंजेस आहेत. तर ते चॅलेंजेस शासनाला माहिती आहे, त्याच्यावर अभ्यास झाला, म्हणून मग त्यांनी ONDC हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि हा ONDC प्लॅटफॉर्म तुम्ही रजिस्टर करू शकता. याच्यात पुढची घ्या स्लाइड ती. तर ह्याच्यावरती एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला इझिली तुम्हाला याच्यावरती रजिस्ट्रेशन करता येतं, ऑनलाईन आहे. तर याच्यामध्ये बघा जसं सांगितलं की इंडिया कॉमर्स इकोसिस्टम, भारतामध्ये कुठल्याही गावातला, कुठल्याही देश म्हणजे कुठल्याही राज्यातला प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. या ठिकाणी सर्चेबल असं हे दुसरं सरकारचं ॲमेझॉन आहे. काय झालं, ॲमेझॉनला मोनोपॉली झाली, फ्लिपकार्टला मोनोपॉली झाली. मोनोपॉली म्हणजे काय बघा, तुम्हाला विकायचं आहे का ॲमेझॉन, सगळं ॲमेझॉन, सगळी सिस्टीम ॲमेझॉननी कॅप्चर केली असेल. मग आता हे नवीन युगातलं काय झालं, ही मोनोपॉली झाली नवीन युगातली, म्हणजे इंटरनेटमधली मोनोपॉली झाली होती. मग शासनाला ते नको आहे की मला तुम्ही जर तुमची जर मोनोपॉली झाली तर छोट्या छोट्या उद्योगांनी काय करायचं, तुमच्या आमच्यासारख्या MSMEनी, छोट्या छोट्या उद्योगांनी, महिला बचत गटांनी काय करायचं. म्हणून शासनाने ONDC प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तो खूप चांगला आहे. नेक्स्ट घ्या स्लाइड प्लीज. तर जस्ट तुम्हाला मी सांगतो याच्याबद्दल की ही पुढचं घ्या, मी तसं बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. तर ही इंडिया कॉमर्स इकोसिस्टीम आहे. वर्ल्ड ऑफ डिजिटल कॉमर्स, डिजिटल कॉमर्स ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं डिजिटल कॉमर्स आहे. म्हणजे ह्याच्यात सगळ्या कुणीही त्याच्यात तुम्ही रजिस्टर करू शकता. किती छोटे असाल, किती मोठे असाल, काही हरकत नाही. तुम्ही 10 प्रोडक्ट असतील, 5 प्रोडक्ट असतील, 1 प्रोडक्ट असेल, काही हरकत नाही. तरी सुद्धा तुम्ही याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त तुमच्याकडे रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ते तुम्हाला पाहिजे. तर हे तुम्हाला नेक्स्ट स्लाइड घ्या परत. तर ही सगळी त्याच्यामधली पद्धत म्हणजे सिस्टीम आहे. तर याच्यात रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. पुढची स्लाइड घ्या अजून. तर बघा हा प्लॅटफॉर्म आहे. बघा प्लॅटफॉर्म म्हणजे माहिती आहे का आपल्याला की प्लॅटफॉर्म म्हणजे काही नसतं. प्लॅटफॉर्म म्हणजे ही वेबसाईट असते. तुम्ही म्हणत असाल प्लॅटफॉर्म काय, प्लॅटफॉर्म काही नाही आहे. जसं ONDC.com असं जर तुम्ही सर्च केलं गुगलवर तर ते ओपन होतं. आणि ओपन केल्यानंतर मग त्याच्यात सेलर्स रजिस्ट्रेशन म्हणून असतं. सेलर्स म्हणजे आपल्याला विक्री करायची की नाही, आपण काय करतोय की डिजिटल कॉमर्स आहे हा. डिजिटल कॉमर्स म्हणजे व्यवसाय किंवा व्यापार. कॉमर्स म्हणजे व्यापार. आता डिजिटल म्हणजे काय, तर ऑनलाईनचा व्यापार करायची पद्धत. तर हे डिजिटल कॉमर्स आहे आणि हे शासनाचं एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती आपल्याला सेलर्स रजिस्ट्रेशन करायचं आहे. सेलर्स म्हणजे काय, आपण विक्री करायची आहे. तर विक्री करत असताना आपली कंपनी काय करते, जसं तुम्हाला गुगलचं मी सांगितलं तशा पद्धतीनं तुमच्या कंपनीचं नाव काय, तुमचे प्रोडक्ट काय काय आहेत, प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन काय. जर तुम्ही Amazonवर गेला तर तुम्हाला माहिती आहे बघा, हे तुमचं पाकिट किती 20 ग्रामचं आहे का 25 ग्रामचं आहे, मग त्याचं चित्र येतं, त्याचे कंटेंट येतात, त्याच्यात काय काय तुम्ही टाकलंय, असं सगळी माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला टाकावी लागते. तसंच याच्यात तुम्हाला फक्त सुरुवातीला एकदा टाकावं लागतं. त्याची सगळं रजिस्ट्रेशन एकदा विक्रीचं करून घ्यावं लागतं, सेलर्स रजिस्ट्रेशन. पुढचं घ्या नेक्स्ट. तर अशा पद्धती नेक्स्ट घ्या अजून. तर बघा री-इमेजिंग डिजिटल कॉमर्स बिल्ट ऑन ओपन नेटवर्क. सगळ्यात महत्वाचं हे ओपन नेटवर्क म्हटलं त्याला. बघा आतापर्यंत जे Amazon वगैरे त्याला क्लोज नेटवर्क होते. क्लोज नेटवर्क म्हणजे त्याला फक्त काही लोकच त्याच्यामध्ये सामील होऊ शकतात, जे Amazonचे रजिस्ट्रेशन करतात, ज्यांची फीस भरतात, ते Amazon त्याला क्लोज रजिस्ट्रेशन. तर हे आहे ओपन नेटवर्क आहे. हे ओपन म्हणजे शासनानं सुरू केलेलं आहे.
तर ONDCच्या माध्यमातून तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं प्रोडक्ट त्याच्यामध्ये म्हणजे ऑनलाईनला टाकू शकता. नेक्स्ट डे प्लीज. अजून नेक्स्ट का? हां, तर हे प्रिन्सिपल्स ऑफ बिल्डिंग अँड अल्टरनेटिव्ह अप्रोच, जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये आपल्याला सगळ्या लोकांसाठी त्यांनी हा प्लॅटफॉर्म ओपन ठेवलेला आहे. कन्सेप्ट ऑफ ओपन नेटवर्क, म्हणजे कुठल्याही गावातल्या उद्योग असेल, कुठल्याही शहरातला उद्योग असेल, कुठल्याही राज्यातला असेल, तरी पण आपल्याला त्यावरती रजिस्ट्रेशन करता येतं. खाली घ्या. तर हे एकंदरीत आता हां ठीक आहे, अजून घ्या. हे जस्ट मी तुम्हाला माहिती बऱ्यापैकी सांगितलेली आहे, तीच माहिती आहे. जेनेसिस ऑफ ONDC, आता हे खूप हे आहे. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशनल ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, जसं DPIIT म्हणतात. DPIIT हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची एक संस्था आहे, म्हणजे हे आहे ब्रँच आहे. आणि ती काय करते, तर जी स्टार्टअप्स कंपनी आहेत त्या स्टार्टअप कंपन्यांना रजिस्ट्रेशन देते. म्हणजे तुमची कंपनी जर स्टार्टअप कंपनी म्हणून जर रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्हाला DPIITच्या अंतर्गत करावं लागतं. तर ती जी संस्था आहे शासनाची, तर ती संस्था ही ONDCचं काम बघते. जसं सांगितलं की प्युअर शासनाच्या धर्तीवर जर करायचं असेल शासनाला, तर काय होईल, शासनाच्या जशा सगळ्या योजना राबवल्या जातात तशीच ही पण राबवली जाईल. ती नको आहे ना आपल्याला. त्यामुळे शासनाच्या एकदम प्युअर शासनाच्या पद्धतीने नाही जायचं, तर काही लोकांच्या प्रायव्हेट पण त्यांनी मुद्दाम टाकलेले आहेत, कारण त्यांना प्रायव्हेट सारखं चालवायचं आहे. तर पुढची घ्या स्लाइड. तर हे ओपन नेटवर्क आहे, पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बघा, आता पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्याला, पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक म्हणजे जनरल, म्हणजे आपल्याकडे जसं पब्लिक रोड असतात, रोड काय असतात, रोड हे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. किंवा रोडच्या लाईट काय असतात, तर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. तसंच हे आता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तुमच्या आमच्यासाठी जे तयार केलेलं शासनाचं इन्फ्रास्ट्रक्चर. तर पुढे घ्या की ओपन इकोसिस्टम आहे. ठीक आहे, व्हॉट इज ONDC आणि व्हॉट इज ONDC नॉट, ते दोन गोष्टी आहेत. मार्केट अँड कम्युनिटी लेड इनिशिएटिव्ह, म्हणजे एक तर तुम्हाला मार्केट याला सगळ्याला मिळवून द्यायचं वेगवेगळ्या प्रोडक्टला, त्याच्यासाठीची इनिशिएटिव्ह आहे. तर मला वाटतं थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, एंड करा. तर असं रजिस्ट्रेशन तुम्ही करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती जावं लागेल तुम्हाला आणि रजिस्ट्रेशन तिथे करून घ्या सेलर्स रजिस्ट्रेशनमध्ये. तर मला वाटते आजच्या या एकंदरीत आजचा जो डिजिटल जो आपला विषय होता, डिजिटल मार्केटिंग फॉर फूड अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, तो आजचा विषय मी आशा करतो की आपल्याला सगळ्यांना समजला असेल बऱ्यापैकी. कमीत कमी आज तोंड ओळख तरी त्याची झाली असेल की बाबा काय चाललंय जगामध्ये, आपण कसं जायला पाहिजे पुढच्या काळामध्ये, आणि आपली एकंदरीत विक्री पुढच्या काळात कशी वाढवायला पाहिजे याबद्दलची प्राथमिक माहिती तुम्हाला समजली असेल. तर या ठिकाणी परत एकदा मी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि ग्रामोन्नती मंडळ कृषी या नारायणगाव पुणे यांचं आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद मला बोलवलं आणि आपल्यासमोर म्हणजे काढण्याची. थँक्यू, धन्यवाद सन्माननीय मनमत बिरादर सर. कृषी आधारित व्यवसायांच्या डिजिटल विक्री व्यवस्थापनात आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये सोशल मीडियाचा वापर आपल्याला प्रभावीपणे आपण सांगितलेला आहे. धन्यवाद. या परिसंवादातील पुढचा विषय आपण आता लगेचच सुरू करीत आहोत. तत्पूर्वी परिसंवादाच्या अध्यक्षा म्हणून उपलब्ध असणाऱ्या आपल्या सौ उषा अभंग, तालुका व्यवस्थापक MSRLM जुन्नर यांचा सत्कार या ठिकाणी मी ग्रामोन्नती मंडळाच्या विश्वस्त आदरणीय मोनिकाताई मेहर यांना विनंती करतो की आपण अभंगताईंचा या ठिकाणी आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सत्कार करावा. दरम्यान आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे संचालक देवेंद्र शेठ बनकर साहेब, त्याचबरोबर ऋषीभाऊ मेहर मान्यवर उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. यानंतर लगेचच डॉक्टर संदीप डोळे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद. देवेंद्र शेठ बनकर यांना विनंती करतो की आपण सहअध्यक्ष आहात परिसंवादाचे, आपण मंचावर उपस्थित राहावं. यानंतर सुरू होत आहे आपला बचत गटांसाठी सगळ्यात आवडीचा